की बोलो भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की बोलो बोलो जय श्री राम। मान्यवर मंडळींच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन झालं। मान्यवर मंडळी व्यासपीठावरती अस्वस्थ होत आहेत। सर्वांना मी विनंती करतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या पलूच्या मातीमध्ये आलात विशेष अतिथी म्हणून लाभलेले जे शेतकऱ्यांसाठी अहोरात्र सरकारमध्ये राहून सरकार बरोबर शेतकऱ्यांच्यासाठी नेहमी आवाज उठवणारे शेतकऱ्यांचे नेते सन्माननीय सदाभाऊ खोत ज्यांच्या नेतृत्वाखाली या सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे गौरव सुरू झाले आणि ते आमच्या भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे कॅप्टन म्हणलं तर वावगं करणार नाही ते सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टीचे तरुण तडफदार जिल्हाध्यक्ष सन्माननीय सम्राट बाबा ज्यांचा नुकताच मुंबईमध्ये दादांच्या उपस्थितीत रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला। दादा या ठिकाणी आम्हाला सांगायला आनंद वाटतो की ज्यांच्याने आमची गेली 5 पेक्षा जास्त वर्ष कौटुंबिक समोर होता ते शरद पवार आज या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत। ते क्रांती अग्रणी जी डी बापू लाड कारखान्याचे चेअरमन म्हणून अतिशय उत्कृष्टपणे काम पाहत आहेत। ते शरद पवार या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली 7 वर्ष दादा भारतीय जनता पार्टीची गौरव झाली आणि अतिशय महापालिका असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल त्यामध्ये एक संबोधन केले ते पलूस तळेगाव विधानसभा मतदारसंघाचे भागी जाते आमचे नेते आदरणीय पृथ्वीराज बाबा त्या ठिकाणी खास करून उपस्थित असलेले पलूस नगरीचे ज्यांनी गेले 5 ते 6 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्या प्रवेशानंतर ज्यांनी समाजसेवेचा वसा घेऊन कार्यक्रम चालू केला अगदी भारतीय जनता पार्टीला साधेच असे सामाजिक कार्य ज्या माणसाने केलं ते सर्जेरावांना नलवडे या ठिकाणी उपस्थित आहेत। आमच्या पलूस तळेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दादा 4 मंडळ येतात। 4 मंडळाच्या अध्यक्षपैकी आमचे पलूसचे शहर अध्यक्ष ज्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न होतोय ते संदीप मोरे, पलूस ग्रामीणचे अध्यक्ष मिलिंद पाटील, कडेगाव ग्रामीणचे अध्यक्ष विकासजी सूर्यवंशी, क्रांती कारखान्याचे व्हाईस चेअरमन दिगंबर दादा ज्यांच्या कणकर नेतृत्वाखाली गेली 6 वर्षे बाबा सातत्यानं प्रत्येकाच्या घरी जाऊन पक्ष प्रवेश करण्याच्या निमित्तानं ज्यांनी 6 वर्ष प्रयत्न केला ते आमच्या पलूस शहरचे माजी अध्यक्ष आमचे युवा नेते ज्यांच्या कुटुंबाला वारसा आहे ज्यांच्या घरामध्ये स्वातंत्र्य सेनानी त्यांचे आजोबा होते। दादा विशेष म्हणजे त्यांच्या आजोबांनी स्वातंत्र्य सेनानीची पेन्शन घेतली नाही, त्यांच्या वडिलांनी मिलिटरीमध्ये रिटायर झाल्यानंतर कधी त्यांची पेन्शन घेतली नाही असे सामाजिक वारसा लाभलेले आमचे रामानंद अण्णा व्यासपीठावर उपस्थित आहेत। दुसरे थोर स्वातंत्र्य सेनानी सकाराम बापू म्हणून आपल्याला परिचित असतील त्यांचे नातू संजय भाऊ इसुगळे त्या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत। व्यासपीठात सगळ्या मान्यवरांची नावं घेण्याइतपत सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत। त्या समोर बसलेले पत्रकार आहेत, सोशल मीडियावाले आहेत, भारतीय जनता पार्टीवरती प्रेम करणारे बाबांच्यावरती आमच्या सगळ्यांच्यावरती प्रेम करणारे आपण सर्वजण दादांना ऐकण्यासाठी सदाभाऊंना आणि सम्राट बाबांना शरद भाऊंना ऐकण्यासाठी उपस्थित राहिला आहेत। दादांचा सुसूत्र पद्धतीने कार्यक्रम असतो, कार्यक्रमामध्ये माझं मागे पुढं होऊन चालणार नाही, मी आपला जास्त वेळ घेणार नाही पण दादा 2 गोष्टी आपल्याला या ठिकाणी आठवण करून देतो की आपण राज्याचे महसूल मंत्री, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, राज्याचे सहकार मंत्री होता आणि 2017ला आपण पृथ्वीराज बाबा जिल्ह्याचे अध्यक्ष होते आणि जिल्ह्याच्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकेचे
इलेक्शन लागलं आणि आपलं ठरलं की आपण भारतीय जनता पार्टीचं आणि त्यावेळेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर युती करायचं आणि जिल्ह्यामध्ये आपण लढायचं. आपण सातत्यानं जयंत पाटील साहेब असतील त्यावेळेचे त्या पक्षाचे नेते त्यांनी आपल्याशी संपर्क साधून युती करण्याच्या संदर्भात चर्चा केली, पण सन्मानजनक युती होत नाही ही लक्षात आल्यानंतर पृथ्वीराज बाबांची दादा आपली चर्चा झाली. आपली चर्चा झाल्यानंतर तुम्ही पृथ्वीराज बाबांना विश्वासात घेतलं आणि बाबांना विचारलं जर आपण कमळ चिन्हावर लढायचा निर्णय घेतला तर पुढे काय करायचं. त्याला बाबांनी आपल्याला सांगितलं होतं दादा की आपण जर कमळ चिन्हावर लढलो तर मी तुम्हाला दाव्यानं सांगतो की 25 ते 26 जिल्हा परिषद सदस्याच्या आणि 4 ते 5 पंचायत समितीच्या आत एक पंचायत समिती येणार नाही, एक सदस्य येणार नाही. हा विश्वास त्याला बाबांनी दिला होता. हा विश्वास घेऊन आपण देवेंद्रजीशी चर्चा केली आणि देवेंद्रजींनी आणि आपण दादा विशेष करून आपण पृथ्वीराज बाबांच्यावर विश्वास टाकला, अति धुरा दिली. त्यावेळेला आपली भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषदेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला. 5 ते 6 पंचायत समितीवर झेंडा फडकला. 4 नगर परिषदेवर आपला झेंडा फडकला. सम्राट बाबा आपण तर सगळ्यांनी मिळून इतिहास घडवला. इस्लामपूर नगर परिषद आपण प्रस्थापितांच्या विरोधात करून परत तुम्ही आपल्या भारतीय जनता पार्टीच्या आणि पक्षाच्या सहकारी मित्रांच्या विचाराची सदाभावनी आपण सर्वांनी मिळून नगरपालिका आणली. तरच तुम्ही या व्यासपीठावर बसलेली सर्व मंडळी इतिहास रचणारी मंडळी आहात. दादा त्या ठिकाणी जे काही समोर बसलेला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणारा इच्छुक वर्ग आहे, जवळजवळ 287 लोकांचा दादा आज या ठिकाणी प्रवेश आहे. त्यामध्ये 2 विद्यमान सरपंच आहेत, बऱ्याच विविध पक्षातून आलेल्या प्रत्येक सोसायटीचे चेअरमन आहेत. वांगीचं तर जवळजवळ 30 ते 40 वांगी आमच्या विद्यमान आमदारांचा बालिकेला संबोधला जातो. त्या वांगी गावातनं 40 ते 50 प्रवेश आहेत. एवढा असंख्य कार्यकर्त्यांचा प्रवास फक्त आपल्यावर विश्वास ठेवून तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ज्या जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातल्या गावामध्ये जो DPCच्या माध्यमातून जो निधी दिला त्या निधीचं वाटप अतिशय पारदर्शकपणाने तुम्ही गावातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं दादा काम आपल्या माध्यमातून झालं. कारण आम्हाला चांगलं आठवतंय आम्ही दादा त्या मतदारसंघामध्ये 20 वर्षे पालकमंत्री आमच्या विरोधात होते. त्यावेळेला आम्हाला परिस्थिती माहिती होती, पण दादा आपण जो आमच्या जनतेवरती विश्वास टाकलाय जिल्ह्यातल्या ती जनता ह्या वेळेला आपल्या नेतृत्वाला या जिल्ह्यामध्ये राज्यात कुठेही खाली मान घालून देणार नाही. क्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की वंदे वंदे, जय श्रीराम. आज आपल्या पलूस नगरीत श्री समर्थ धोंडराज महाराज यांच्या पवित्र नगरीत आपणा सर्वांचं मी स्वागत करत आहे. आज आमच्या चेअरमन साहेबांनी बऱ्यापैकी व्यासपीठातील सर्व आपला सर्वांचा परिचय करून दिलेला आहे. दादा मी बऱ्यापैकी आता फक्त पलूस नगर परिषद आणि पलूस मधील समस्यावरच आपल्याला बोलणार आहे. चेअरमन साहेबांनी तुम्हाला तालुका व जिल्ह्यातील बऱ्यापैकी कामाचा आढावा दिलेला आहे. दादा 1997 साली युती शासन असताना आमच्या पलूस तालुक्याची पृथ्वीराज बाबा देशमुख व अण्णासाहेब डांगे यांनी तालुक्याची निर्मिती केली. तालुक्याच्या निर्मितीनंतर ह्या पलूस तालुक्याची जी भरभराट आहे, आज दादा पलूसमधील व्यापारी पेठ ही 3 ते 4 जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. पण दादा व्यापारी पेठ होत असताना त्या पृथ्वीराज बाबांनी एक मोठ्या मनाने या तालुक्याची निर्मिती केली. साहेब डांगे ग्रामविकास मंत्री असताना या तालुक्याची निर्मिती झाली. त्यानंतर दादा ह्या तालुक्याची वाटचाल त्या पद्धतीने जशी पाहिजे अशी पुढे होत गेली नाही. 2014 साली आपल्या पक्षात भारतीय जनता पार्टीच्या पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी पक्ष प्रवेश केला. त्यावेळी पृथ्वीराज बाबा जिल्हा अध्यक्ष म्हणून आपल्याकडे आले. बाबांच्या नेतृत्वाखाली 3 लोकसभा 2 लोकसभा लढल्या गेल्या, विधानसभा लढली गेली, महापालिका लढली गेली, जिल्हा परिषद लढली गेली. याला आपण भारतीय जनता पार्टी म्हणून यश संपादन केलं. त्यानंतर आमच्या पृथ्वीराज बाबांनी आमच्या पलूसवर विशेष असं लक्ष दिलं होतं. दादा आपल्याकडे कोणताही आमच्याकडे नगरसेवक हाती नसताना त्या 1-2 ते 3 महिन्यापूर्वी बाबांनी आपल्या मार्फत एक 8 ते 9 कोटीचा निधी आणून दादा आमच्या कामाची पद्धत अशी होती
की आधी रस्ता केलाय मग आम्ही उद्घाटन केलंय, अशी आमची इथल्या कामाची पद्धत आहे. 2022 नंतर दादा आम्ही बऱ्यापैकी पृथ्वीराज बाबांनी आणि आमच्या सर्व सहकार्यांनी 1111 घरात मयत भेटी असो, वाढदिवस असो, प्रत्येकाच्या सुखदुःखात मग बाबांनी प्रत्येक सोमवारी इथं जनता दरबार भरवला. त्यामार्फत आम्ही लोकांच्या 4 ते 5 हजार लोकांपर्यंत पोहोचलो. आपल्या पक्षामार्फत बऱ्याचशा लोकांच्या अडीअडचणी सोडवल्या. पण दादा आता जर बोलायचं झालं तर आज पुरंदरसाठी इलेक्शन पुढे आलेले आहे. 2016ला आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढलो. त्यावेळी पलूसमध्ये 4 पॅनेल लागले. एक काँग्रेसचं पॅनेल लागलं, एक स्वाभिमानी विकास लागली, एक भारतीय जनता पार्टी, एक राष्ट्रवादी काँग्रेस. आम्ही 22 वर्षाचा तरुण नगराध्यक्षपदाचा उमेदवार दिला होता. पण दादा त्यावेळी आम्हाला 2800 मतं पडली. त्यावेळी पलूसची मतदारसंख्या होती 16,000. त्यातनं आम्ही त्या नवख्या उमेदवाराला घेऊन भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावर लढलो होतो. पण दादा 2022ला केदार उद्योग समूहाचे अध्यक्ष सर्जेराव अण्णा नलवडे, आज आपण म्हणतो दादा की आम्ही ग्रामीणमध्ये मोडतोय. जी रेल्वे बघायसाठी आमच्या गावची लोक वाडीला जात होती, त्या रेल्वेचा पूर्ण डबा आणि स्पेअर आज केदार उद्योग समूहामध्ये बनते. किर्लोस्कर आणि चिखळे नंतर जर पलूस तालुक्यातला मोठा उद्योग कुठला असेल तर आज आमचा केदार उद्योग समूहाचा आहे. 1000 लोकांच्या हाताला काम दिलेलं आहे त्यांनी. त्याचबरोबर आमचे दुसरे उद्योजक संजय भाऊ येसुगडे, ज्यांना सकाराम बापू येसुगडे यांचा राजकीय वारसा मिळालेला आहे, ज्यांनी कामगारांनी चालवलेला महाराष्ट्रातला पहिला लोखंडाचा कारखाना पलूसमध्ये चालवला. त्या कारखान्याचं वैशिष्ट्य असं आहे दादा की त्यातला येणारा नफा हा जेवढा नफा आहे, जेवढा शिपायाला पगार तेवढाच मॅनेजरला पगार, अशा पद्धतीनं चालवलेला कारखाना आहे तो. आज आमच्याकडे दादा अशा पद्धतीचे उद्योगपतींनी पक्ष प्रवेश केला. 2022 नंतर दादा पलूस शहरातील राजकीय परिस्थिती बदलत गेली. सर्जेराव अण्णा, संजीवभाऊ यांच्या सर्व सहकार्यानं आणि पृथ्वीराज बाबांच्या योगदानामुळे आम्ही प्रत्येक आठवड्याला जनता दरबार भरवत गेलो. लोकसंघटन आमच्याकडे वाढत गेलं, लोकांची गेली. त्याचाच परिणाम कालच्या 2024ला भारतीय जनता पार्टीच्या विधानसभेच्या उमेदवाराला आमच्या 7,500 मतं मिळाली. आमच्यात आणि विरोधकाच्या फक्त 664 मतांचं अंतर पडलं. दादा आमची ती सीट थोडक्यात गेली, नाहीतर पलूसनं आम्हाला पूर्णपणे स्वीकारलेला आहे. आज पलूसच्या घराघरात दादा कमळ रुजलेला आहे. पण दादा आपल्याकडे राजकीय इच्छाशक्ती आमच्या लोकांची आमच्या पलूसच्या कमी पडत्या. पलूसचा सगळ्यात मोठा जर दादा काय प्रॉब्लेम असेल तर पलूस मधल्या विकासाच्या जागा गेलेल्या आहेत. दादा आमच्याकडे डीपी प्लॅन आरक्षण पडलेलं आहे. पलूसच्या उत्तर बाजूला आमचं सगळं गायरान आहे, दक्षिण बाजूला आमचे ग्रीन झोन, येलो झोन आहे. आणि बऱ्यापैकी दादा गायरान गेल्यामुळं आमचं येलो झोन आणि ग्रीन झोनवर ज्या शेतकऱ्याची 3 एकर 2 एकर 2.5 एकर जमीन आहे, त्याची 50 गुंठ 60 गुंठ जमिनीवर पलूसच्या शहरापासून 7 किलोमीटर 6 किलोमीटर अंतरावरच्या त्याच्यावर प्लेग्राऊंड, स्मशानभूमी असं टाकलेलं आहे. जिथं द्राक्ष शेती आहे, जिथं बोर आहे, विहिरी आहे, त्या घर आहे. अशा लोकांचं दादा या 6 महिन्यात सगळं मानसिक संतुलन बिघडलंय. गाव पूर्णपणे असा एका भीतीच्या छायेखाली गेले. कोण वाली नसल्याचे दादा इथं झालेला आहे. जर आमच्या स्वतःच्या हक्काच्या दादा जागा असत्या तर आमच्या पलूसवासियांच्या वेळ आली नसती. आज आता मी पलूसच्या जनतेच्या लोकांना विचारतो, आज पलूसमध्ये 4 दिवस झालं पाणी आलंय का? पाणी आलंय का? हा, मग आपण तुम्हाला मागल्या महिन्यात कशाला नारळ फोडला? लोकांनी जरा जागरूक व्हा, एकतर्फी प्रेम करायचं बंद करा. जरा लोकांना नवीन संधी द्या, स्वीकारा. काही तुम्ही जे करताय ते आता जरा बऱ्यापैकी जागरूक राहणं गरजेचं आहे. आता पलूसमध्ये दादा आपल्याला कुस्त्याचं मैदान हक्काचं आहे का? आहे का? 100 वर्षाची कुस्तीची दादा आमची परंपरा आहे. पण आज कुंडल सारख्या गावाला एक चांगलं मैदान आहे, पण पलूसला कुस्त्याचं मैदान आमचं पाक मोडीत निघालेलं आहे. आपण जिथं बसलोय तिथंच पाठीमागे आमचा 70 गट नंबर आहे. तो आमच्या विरोधक विश्वजित कदम साहेबांनी घेतलेला आहे. साहेबांनी 2014 साली तो पलूसच्या विकासासाठी परत करतो म्हणून सांगितलेला होता, पण तो आज रोजी सुद्धा दिलेला नाही. त्या गटासाठी बरीच आंदोलनं झाली, पण दादा त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही. आज कॉलनीच्या टेकाला 21-12 म्हणून गट आहे. ती 7.5 एकर जमीन आमची विकासाची आहे. या 2 जागा दादा पलूसच्या अस्मितेचा विषय आहे. आमच्या पलूसला कचरा टाकाय जागा राहिलेली नाही दादा. तर पलूसची भाजी मंडई असो, कुस्ती मैदान असो, त्यासाठी दादा तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि ही लोक जी कालची विधानसभा ही का दिलेली आहे, लोकांनी आपल्या विधानसभेची मेजॉरिटी मतदान ज्यादा आम्हाला का दिलं, तर मोदी साहेबांचं काम, मग ते 370 कलम असो, राम मंदिरचा मुद्दा असो, 3 तलाक असो, मोफत रेशन असो, देवेंद्र फडणवीसची लाडकी बहीण योजना असो, वीज बिल माफी असो, या योजनेला प्रभावित होऊन दादा
आज पलूसची जनता एका बदलाच्या दिशेला चाललेली आहे आणि आमची दादा तुमच्याकडे माफक अपेक्षा आहे। आज केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। आमचे नेते पृथ्वीराज बाबा देशमुख हे कायमस्वरूपी आमच्या टचमध्ये येते। अगदी तहसीलदार कार्यालय असो, पोलीस स्टेशन असो, कलेक्टर ऑफिस असो, आमची बऱ्यापैकी छोट्या मोठ्या लोकांची कामं होते। पहिल्या रिंग मध्ये फोन घेणारा आमचा नेता आहे आणि आमचं दादा बऱ्यापैकी दवाखान्याचं काम असो, पोलीस स्टेशनचं काम असो, पलूसच्या जनतेला नोकरीची गरज नाही, पलूसच्या जनतेला कर्जाची गरज नाही। आमच्यापासून 5 किलोमीटरवर दादा कृष्णा नदी वाहत्या, तिथं पुराचा फटका बसतोय। आमच्यापासून 5 किलोमीटर आंध्री गाव आहे, तिथं दुष्काळाचा फटका बसतोय। पण आमचं ही व्यापारी गाव आहे दादा। ह्या गावात फरशीचा इतका मोठा उद्योग आहे, 3 ते 4 जिल्ह्याची लोक आमच्याकडे फरशी खरेदी करायला येतात। बऱ्यापैकी व्यापार पेठेत दादा आपण जिथं बसलोय तिथं 1 कोटी रुपये गुंठ्याचा बाजारभाव चालू आहे। पण दादा व्यापारी पेठेत फक्त एका रस्त्यावर व्यापारी पेठ आहे, उभ्या व्यापार पेठा होत नाहीत, सगळी अतिक्रमण झालीत, ओढं नालं पूर्णपणे अतिक्रमणात गेले। विरोधकाला राजकीय ताकद भेटत नाही, एकतर्फी कारभार सगळा चालू आहे। पलूसला आता बरोबर उद्याच्या 27 नोव्हेंबरला पलूस नगर परिषदेची मुदत संपून 9 वर्ष पूर्ण होते। पहिली 5 वर्ष काँग्रेसची सत्ता, त्यानंतर 4 वर्ष प्रशासनाचा कारभार। प्रशासक दादा आम्हाला 9 प्रशासक कारभारी आलं, त्यातल्या 6 महिला आल्या, अक्षरशः पिळवणूक झाल्या, भ्रष्टाचार झालाय प्रत्येक गोष्टीत। आम्हाला हक्काची नगर परिषदेची इमारत नाही। मेन पेठेतनं दादा सगळे एकदा तुमचा सर्वे लावा, पलूसच्या जनतेचं काय हाल चाललंय बघा। 3 नंबर 4 नंबर 5 प्रभाग दादा हे आमचं पलूसचा हार्ट आहे, तिथल्या भूमिपुत्राचं काय हाल झालंय बघा। तिथं कोणी लक्ष द्यायला नाही, गडगड लोक आहेत दादा। आज आमच्याकडं पूर्णपणे पोट भरलेली लोक आहेत, ढेकर दिलाय त्यांनी, उपाशी माणूस आम्ही काय पाठवणार नाही। आणि पलूसची जनता आज बदलाच्या दिशेला आहे दादा। आम्ही कमळाच्या चिन्हावर पलूस नगर परिषद लढवणार आहे। सम्राट बाबा तुम्ही लक्ष द्या, पलूसला तुम्ही सर्वे करा, तुमचाही सर्वे करा आणि पलूस आज कुठल्या मूड मध्ये आहे बघा। आणि जर पलूसला तुम्ही जर कमळ या चिन्ह आमचा नगराध्यक्ष उभा झाला तर दादा तुम्हाला जिल्ह्यातला पहिला निकाल पलूसचा असेल। कमळाच्या नगर परिषदेत पलूसचा नगराध्यक्ष झालेला, आमचं आरक्षण महिला ओपन पडलेलं आहे। आमच्याकडे 5 ते 7 महिलांनी अर्ज केलेला आहे की आम्हाला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी पाहिजे म्हणून। दादा आज आपल्याकडे 200 ते 300 पक्ष प्रवेश करते, पूर्णपणे ते काँग्रेस आणि अजितदादा गटाकडे आलेत। आता आपण मित्र पक्ष आहे दादा, अजितदादा गट, तरी आम्ही टिक्का पक्ष प्रवेश घेतोय कारण त्यांनी आम्हाला मित्र मानलं नाही। त्यांनी आमचे पक्ष प्रवेश घेतले, आम्ही त्यांचे पक्ष प्रवेश घेतले, हे दोन्ही कारण आहेत। आणि दादा पृथ्वीराज बाबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज 400 ते 500 लोक प्रवेश करतात। सावंतपूरचे लोकनियुक्त सरपंच आज आमच्या बरोबर प्रवेश करायला लागलेत। पलूस मधली जी हाताच्या पोटावर काम असणारी, हातावर काम असणारी ती लोक आज 200 ते 250 आमचे वोटर समाजाचे आमच्यावर काम करायला तयार आहेत। त्यांनी कट्टर स्वर्गीय पतंगराव कदमांना कायमस्वरूपी साथ दिली, पण त्यांच्यावर अन्याय झाला, प्रशासनाकडून अन्याय झाला तर दादा आपल्याला ह्या सगळ्या लोकांचा बारकाईने विचार करावा लागेल। आणि पलूस नगर परिषद ही आम्ही कमळ चिन्हावर दादा लढवणार आहे। आमच्याकडे अतिशय म्हणजे A to Z 11 महिला आणि 10 जेंट्स असे सगळे उमेदवार आमच्याकडे आहेत। तरी दादा आम्हाला एक संधी तुम्ही द्या, सगळ्यांनी सर्वे करा, आम्हाला तुम्ही वर्ण तुमची किती मदत देताय काय देताय बघा। पण आज शरद भाऊ आल्यानंतर दादा आमचे 7.5 अधिक 3.5 11,000 मतं झाले, 22,067 मतदान आहे आमचं, 35 ते 40,000 लोकसंख्या आहे। आमचं गाव 40% बाहेरच्या लोकांनी आलंय, पण आमचं गाव मुंबईसारखं प्रत्येकाला व्यापून घेतंय दादा। आमच्या गावात क्राईम रेट फार कमी आहे, खून झालेला, बलात्कार झालेला, दरोडा झालेला आमच्या गावाला आठवत सुद्धा नाही। अतिशय शांत वृत्तीचं गाव आहे। महिन्याला सम्राट बाबा आमच्या गावात 25 ते 30 कुटुंब कायमस्वरूपी स्थायिक होतात। या गावाचं एक वैशिष्ट्य आहे बाबा की प्रत्येकाला आपल्या कामावून घ्यायचं। हॉटेल व्यवसाय असो, अन्य कुठलाही असो, ज्वेलरी असो, कोणी असो, आमच्या तिथं गुणागोविंदाने व्यवसाय करू शकतं, आम्ही त्याला मोठ्या मनानं स्वीकारतो। तसा दादा आम्हाला आमची एक मनापासून इच्छा आहे, जर पलूस नगर परिषद उद्या भारतीय जनता पार्टी कमळ चिन्हावर लढवली आम्ही आणि तुम्हाला चांगला रिझल्ट दिला तर दादा तुमच्याकडनं आम्हाला एकच अपेक्षा आहे की आमच्या या लोकांचं जे प्रश्न आहे ते दादा, आमचं 300 एकर गायरान आहे, पुनर्वसनाची 6 गावं आमच्यात बसवली गेली। पुनर्वसनाच्या गावाचं दादा एक बऱ्यापैकी 40% सुद्धा ती लोक राहिली नाहीत। 60% जागा इथल्या लोकांनीच विकत घेतल्या, ती लोक कुठे गेली? आमच्या विकासाची जागेवर तुम्ही पुनर्वसन बसवलं आणि आज ती जागा आमच्या ताब्यात नाही। त्या लोकांचे तिथं बंगले उभा राहिले आणि आमच्या भूमिपुत्र एका घरात 10 माणसं झाली, त्यानं जायचं कोणाकडे? विदाज मागायची कोणाकडे? दादा माणसाची मानसिकता वाईट आहे दादा। आमच्या गावात आमच्या गटाकडे माझी सोसायटी नसेल, एखादी बँक नसेल, त्यामुळे त्यांच्या कर्जाच्या वजामुळे माणूस आमच्यावर ओपन येत नाही। पण आज छुप्या पद्धतीने दादा सांगतो माणूस आम्हाला साथ द्यायला तयार आहे।
बऱ्यापैकी दादा उद्याचा हा आपला कार्यक्रम झाल्यानंतर त्याच्या पुढच्या ह्याच्यात आणि एक आचारसंहितेच्या अगोदर आणि एकदा आम्हाला कार्यक्रम द्या. बऱ्यापैकी लोकांचे मोठे पक्ष प्रवेश आहे आम्ही ती करून सगळ्यांना एकत्रित घेऊन दादा युती हा विषय आमच्यासाठी नवीन नाही. पहिला हात आणि त्यांच्या सत्काराला बोलवले आम्ही पुढे केलता की आपण युती करूया. ज्यावेळी आमची ताकद नव्हती त्यावेळी दादा त्यांनी 16ला सांगितलं तुमची एक सीट मिळेल तुम्हाला. ज्यावेळी आमची 22ला ताकद वाढल्या तुम्ही आम्हाला मान्य करायला पाहिजे की आमचं रेकॉर्ड आहे आता की 10 ते 11,000 मताचा आज आम्ही मालक आहे पलूसमध्ये आणि आमच्या मनात पाप नाही दादा. श्री समर्थ धोंडराज महाराजांच्या मंदिरात बसून आपण सांगायचं की आम्ही कमळ या चिन्हावर दादा लढणार आहे आणि इथून पुढं जे काही पलूसच्या जनतेसाठी करायला लागेल ते आम्ही करायची मानसिकता आहे. पलूस शहर भारतीय जनता पार्टीतर्फे दादा आम्ही तुमचं एकदा स्वागत करतो आणि व्यासपीठावर मला सर्वांनी बोलायची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपले शेतकऱ्यांचे नेते आदरणीय चंद्रकांत दादांचा सन्मान होते. जोरदार टाळी झाली मनापासून धन्यवाद. विनंती करतो सन्मान करण्यासाठी सन्माननीय उभा राहणारा आपला शेतकऱ्यांचा नेता ग्रामीण भागाचं जिल्हाध्यक्ष पद ज्यांच्या खांद्यावरती आहे, वनश्री नानासाहेब माडकांचा विचार ज्यांच्या नसानसामध्ये आहे, ज्यांनी ग्रामीण भागामध्ये कमळ फुलवण्याचा निश्चय केला त्यादरणीय सम्राट बाबा महाडिक आपला सन्मान आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करतो. हा सन्मान करण्यासाठी सन्माननीय रामानंदजी अण्णा पाटील यांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा संकल्प आणि हा इराद उचलला आणि कार्यक्रमाचं संयोजक जरी आपण असला तरी पलूस नगरीच्या वतीनं आम्ही आपला सन्मान करतोय. ते आपल्या सर्वांचे माजी आमदार आणि या जिल्ह्याचे माजी अध्यक्ष आदरणीय पृथ्वीराज बाबा देशमुख आपला सन्मान या ठिकाणी होतोय. संजय भाऊ येसुंबरे यांना विनंती करतो आता पृथ्वीराज बाबा आपला सन्मान आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं क्रांती अग्रणी जीडी बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय शरद भाऊ लाड आपला सन्मान मिलिंद भैया पाटील आपणास विनंती करतो. आम्हाला अभिमान आहे जीडी बापू लाडांचा ज्यांच्या कर्तृत्वाला महाराष्ट्राच्या अग्रगण्य साखर कारखाना क्रांती कारखाना आणि त्या क्रांती कारखान्याचे चेअरमन यांचा सन्माननीय मिलिंद भैया पाटील आपला विनंती करतो सन्मान करा मनापासून धन्यवाद. भैया आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपलं मनापासून स्वागत. आपलाही सन्मान मी रणजितला विनंती करतो आपण ग्रामीण भागाच्या युवा मोर्चा व्यासपीठावरील सगळी मंडळी आपणा सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून स्वागत करतो आणि सगळ्यांचा सन्मान. नगराध्यक्ष आपणास माझी विनंती आपण सन्मान स्वीकारा. सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय दिगंबर पाटील आपणास विनंती आपण व्यासपीठाला विनंती करतो आपण सर्वांनी बसून घ्या. व्यासपीठावरील धन्यवाद. व्यासपीठाला विनंती करतो आपण सर्वांनी बसून घ्यावं. सगळ्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताय आणि पहिला फाटाकडे लावून नको बाबा थांबो आणि संदीप बाबा आपण या ठिकाणी आलात आपलं स्वागत आहे. त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मी संदीप बाबाला विनंती करेन आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पलूस शहरातून या ठिकाणी काँग्रेस पक्षातून आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय. आदरणीय पुंडलिक बाबू माने दादा यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती या आणि त्यांच्या सोबत त्यांचे सगळे सहकारी विठ्ठलराव जाधव दादा, अशोकरावजी भोसले, रुपेश दगडू चव्हाण, सन्मान्य गणेश दगडू चव्हाण, संतोषजी जिरगाळे, प्रशांतजी माने, ऋषिकेश माने, उमेशजी माने, निखिलजी जाधव, अभिषेक जाधव, सन्मान्य पुष्करजी शिंदे, योगेशजी धोत्रे, स्वप्नीलजी चौगुले, संतोषजी वडार, रोहित वडार, प्रशांतजी करगुटिकवी, सन्मान्य
सौरभजी जिरगाळे, हर्षलजी पवार, सूरजजी लालासो कळगुटगी, सन्मान्य उदयजी जाधव, अनिकेतजी माने, कुणालजी तुपे, अनिकेतजी पवार, संदीपजी वडा, रामजी चव्हाण, प्रफुल्ल चव्हाण, व्यंकटेश माने, सौरभ माने, अमोल जाधव, अनिकेत जाधव, किशोरजी धोत्रे, ॲडव्होकेट PS वाघमारे आणि महादेवजी चव्हाण, सुंडलिक माने यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी मंडळी आज भारतीय जनता पार्टीमध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आज या ठिकाणी प्रवेश करतात। त्याचबरोबर अमृत, अनिल माळी, अक्षय, वसंत मदने, अक्षय संजय जाधव, अतुलजी जाधव, तुषारजी जाधव, अजितराव म्हैसकर, अमितजी म्हैसकर, अक्षयजी जाधव, निखिल जाधव, महेश जावीर, अवधूत मोरे, संग्राम मोरे, सागरजी शिंदे, यश माळी, आदित्य परदेशी, अनिकेत माळी, मंगेश रावळ, गणेशजी पाटील, ऋषिकेश जावीर, विरेशजी खैनी, सुमितजी रावळ। नावं घेतील तसं आपण उजव्या बाजूला वरती, डाव्या बाजूला खालतीचा जनता पार्टीचा घोषणा अशी द्यायची ना, आपण महाराष्ट्रात राहतो, दोन्ही हात होती, बोला भारतीय जनता पार्टीचा, बोला बोला जय श्रीराम। धन्यवाद। आदित्यजी परदेशी, नितीन माळी, अनिकेत माळी, मंगेशजी रावळ, गणेशजी पाटील, ऋषिकेश जावीर, विरेशजी खैनी, सुमितजी रावळ, वैभव अनिल माळी, विनोद अशोक माळी, महेंद्र पवार, राहुल माळी, अमित माळी, नितीन माळी, किशोरजी जाधव, किशोरजी रामचंद्र रावळ, कृष्णा केंगार, नितीनजी गेजगे, अल्ताफजी मुलानी, सागर पवार, अक्षयजी भोसले आणि विकास मोहिते यांचा आज पलूस शहरामध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीतून आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतो। त्याचबरोबर दिलीप महादेव पाटील पलूस शहरातून काँग्रेस पक्षातून आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतो। अमितजी गोंदिल यांचा पलूस शहरातून काँग्रेस पक्षातून आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतो। अमितजी गोंदिल, दीपकजी माळी, सचिन पाटील आणि किरण निकम, मी पलूस शहरातून आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करता, आपणा सर्वांचं स्वागत आहे। या प्रवेशासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। प्रवेशासाठी टाळी वाजत असताना माझी विनंती आहे, आमच्या मानदेशाची टाळी आहे, आम्ही सगळे दोन्ही हात वरती करतो आणि जोरदार टाळी वाजवतो। आता बघा ती टाळी कशी आहे, दोन्ही हात वरती, जोरदार टाळी या पक्ष प्रवेशासाठी। दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पलूस शहरातून त्यांचे सगळे सहकारी प्रवेश करतात। दिलीप पाटील, रामचंद्र पाटील, राजेंद्र पाटील, राजकुमार पाटील, लक्ष्मण पाटील, संदीप पाटील, दीपक पाटील, मधुकर कुंभार, रणजित पाटील, चेतन पाटील, चंद्रकांत पाटील, वैभव पाटील, अविनाश पाटील, राहुल पाटील, रमेश पाटील, अक्षय चंद्रकांत पाटील आणि अमोल मानसिंग पाटील आज खऱ्या अर्थानं ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात। अनेक विशेष पक्ष प्रवेश या ठिकाणी पलूस शहरामध्ये होतो। आमचा सहकारी अजिंक्य पाटील ज्यांना मला सांगितलं की या पक्ष प्रवेशासाठी तुला यावं लागतं, पण मैत्रीच्या दुनियेत माणसाला वेळ कसं असावं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे या पलूस शहरातला आमचा अजिंक्य पाटील आहे। पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आहे। चंद्रकांत दादा आपल्या मित्राचा अपघात झाला आणि आमचा अजिंक्य पाटील पक्ष प्रवेश सोडून आमच्या मित्राच्या मदतीला तो तासगावच्या दिशेने धावला। तो आमचा सहकारी अजिंक्य पाटीलचा पक्ष प्रवेश होत असताना त्याचा पक्ष प्रवेश या ठिकाणी त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचे बंधू या ठिकाणी स्वीकारणार आहेत। मी त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना ठीक आहे अजिंक्य पोहोचतोय, माझी विनंती आहे संकेत श्रीरंग येसुगडे त्यांचे सगळे सहकारी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीतून आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात। संतोषजी येसुगडे, सचिन लाड, विशालजी शिंदे, हनुमंतजी येसुगडे, शुभमजी जाधव, रोहनजी येसुगडे, सुयश मोरे, संकेत शिसाळ, ऋषिकेश शिसाळ, किशोरजी जाधव, दर्शनजी वाघमारे, निखिलजी भोसले, गणेशजी देशमुख, अक्षय वसंत मदने, सचिन संतोष जाधव, हर्षल तानाजी लाड, प्रताप हनुमंत जाधव, विशाल दत्तात्रय कदम, अजय सुनील भोसले, सागरजी शिंदे, विनायकजी लाड, संकेत भाऊ येसुगडे यांचे सगळे सहकारी आज
सन्माननीय जगमोह पलूस तालुका मेडिकल असोसिएशन आज काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात। मेडिकल असोसिएशनचे ते उपाध्यक्ष जयकरदादा पाटील, आपणास माझी विनंती, आपण स्टेजवरती आज आपला पक्ष प्रवेश होतो। अक्षयजी गोरे डीजीसी कुरियर सेवा पलूस यांचा काँग्रेस पक्षातून आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय। सचिनदादा जाधव उद्योजक, धनाजीराव माळी, पैलवान अजितराव भोसले, उल्हासदादा निकम, सन्मान्य आकाशराव जाधव, अरुणाबा मधले, वसंतराव चौगुले, संकेतराव शिसाळ, विशालजी जाधव, राहुलजी भिसे, अक्षय जाधव आणि प्रकाश मारुती भोर यांचा संजीवराव अण्णांच्या नेतृत्वाखाली आज काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतो। सन्माननीय संजयजी येसुगडे भाऊ यांचे सगळे सहकारी आज काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात। पोपटराव भोसले, सचिन सावंत, अनंत चव्हाण, नागेशजी जिगरी, सोनलजी देवकुळे, तेजस सिसाळ, केतन गुरव, संदीपजी पंजुतकर, सचिनजी पंजुतकर, प्रमोद चौधरी, धनाजी मोहिते, रितेशजी बोधे, प्रणित खारगे, महेश साळुंके आणि महादेवजी हुळुळे बोलो भारत माता की वंदे। भारतीय जनता पार्टीचा यानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीतून आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतो। सन्माननीय रोहितदास दादा सदामध्ये त्यांचे सगळे सहकारी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात। सन्माननीय रोहितदास दादा सदामध्ये, अमरजी देवकुळे, प्रमिलाताई लोंढे, प्रणवजी लोंढे, सुदामजी लोंढे, अजयजी कांबळे, प्रतीक हनुमंत शिंदे, चंद्रकांत दादा एक लाल मातीतला पैलवान आणि तरुणाईची फौज या पलूस शहरामध्ये उभा करणारा आमचा पैलवान रणजित निकम आणि त्यांचे सगळे सहकारी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात। मोहनजी राजमाने, राहुलजी राजमाने, संतोष पवार, अशोक सूर्यवंशी, नाथा पवार, दादासाहेब भंडारे, भीमराव राजमाने आणि गणेशजी फुदाले या सगळ्यांचा प्रवास भारतीय जनता पार्टी सोबत सुरू होता। आदरणीय प्रल्हाद मारुती जाधव, सावंतपूर सरपंच, विद्यमान सरपंच लोकनियुक्त प्रल्हाद दादा जाधव, आपणास माझी विनंती, आपण स्टेजवरती आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचा चला। प्रल्हाद दादा जाधव, गोविंदजी पाठक, संपतराव सावंत, संचालक क्रांती सहकारी साखर कारखाना, राजेंद्रजी सावंत, सन्माननीय तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र सावंत, निर्मलाताई सावंत, त्याचबरोबर राहुलजी जाधव, श्रीमती सुरेखा मोहन कदम, सौभाग्यवती सुनीता सदाशिव बाबर, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सावंतपूर, सगळ्या ग्रामपंचायत सदस्याच्या महिला सदस्य स्टेजवरती येत आहेत। शशिकांत सावंत, चेअरमन सावंतपूर, माणिकराव जाधव चेअरमन, वसंतदादा सोसायटी सावंतपूर, सन्मान्य अरुणजी शिंगटे, आलोकजी जाधव, गौरवजी खंबाळे, महिला भगिनींना स्टेजवरती येण्यासाठी जागा द्या। सन्मान्य आलोकजी जाधव, गौरव खंबाळे, सागर पवार, महेंद्र जाधव, अतुल जाधव, सुनीलजी जाधव, संकेतजी फाळके, शशिकांत भानुदास जाधव, दिग्विजय दिलीप जाधव, विशाल मारुती फाळके, प्रल्हाद दादांचे सगळे सहकारी सावंतपूर मधून ग्रामपंचायत सोसायटी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, आजी माजी पदाधिकारी आणि सगळे तरुण सहकारी काँग्रेस पक्षातून आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात। त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते शशिकांत वसंत अवळेकर, सामाजिक कार्यकर्ते, रामानंद नगर, आपण आज पलूस तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करता। आपलं स्वागत आहे। शंकरजी तुपे, रामचंद्र रघुनाथ सावंत, माजी चेअरमन, विद्यमान संचालक, वसंतदादा विकास सेवा सोसायटी सावंतपूर नळवाडी, आज काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश। शरदजी देसाई, सन्माननीय
एकदा वांगीच्या मातीतून राजेंद्र पाटील, बाळासाहेब जाधव, सोमनाथ पाटील, संदीप घोरपडे, दीपक घोरपडे, भरत होनमाने, शशिकांत होनमाने, आनंद हजारे, विश्वास येडगे, अबा गुरव, विजय मोहिते, विजय शिंदे, सुभाष चव्हाण, रमेश मोहिते, विलास लटके, काशीनाथ मोहिते, विलासराव पाटणकर, राज कोळी, राजू कोळी आणि राज कोळी आचार्य, सन्मान्य पिंटू बार्दी, पिंटू भोसले, काकासाहेब माने, राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली वांगीच्या मातीतून आलेले सगळे मंडळी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। सन्माननीय सुभाषराव चव्हाण, विजय शिंदे, विजय मोहिते, आबा गुरव मनसेतून आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। सन्माननीय संभाजी जाधव, आपलंही मनापासून स्वागत। सन्मान्य विलासराव लटके, काशीनाथ मोहिते, विलासराव पाटणकर, सन्मान्य काकासाहेब माने, पिंटू भोसले, महेशजी शिरसाळे, विकास कांबळे, शंकर बोरो, उत्तम कांबळे, सुदामजी शिरडे, विलास बोडरे, नितीनजी देशमुख, दिलीप कांबळे, पदू शिंगारे, मुकुंद गायकवाड, युवराज संतोष, सागर चव्हाण, शिवाजीराव मदने, सोमनाथ जाधव, महेश जंगम, रोहित घोरपडे, मनोज खरात, शिवाजीराव जाधव, विजय वाघ, संकेत नगडे, अविनाश गायकवाड आणि कैलास माळी आज भारतीय जनता पार्टीमध्ये वांगीची सगळी मंडळी प्रवेश करतात। संदीप गायकवाड, रोहित कुलकर्णी, किसान लोंढे, शिवाजीराव माळी, सुशील घोरपडे, ओलिन वेकरी, पोपट मोहिते, लहू मोहिते, सन्माननीय अनिल पवार, बाळासाहेब पाटेलकर, खंडू खरात, अधिकराव मोहिते, लक्ष्मण गोरे, प्रशांत भोसले, सिद्धार्थ मोहिते आणि सोमनाथ कोळी या सगळ्या मी विनंती करतो अजिंक्य पाटलांना आपल्या सगळ्या सहकार्यांना घेऊन आपण आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात। मी विनंती करतो अजितदादांचं राष्ट्रवादीतून आपण सगळी मंडळी आज प्रवेश करताय। मी विनंती करतो आपण या पक्षप्रवेश कार्यक्रमाच्या निमित्तानं रामभाऊ रघुनाथ सावंत आज सावंतपूरच्या माध्यमातून आपण आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताय। अजिंक्य पाटीलचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे त्याच्यासाठी। दादा त्या पोराचा आज प्रवेश होता पण मित्राचा अपघात झाला म्हणून तो तासगावला गेला, पोचेल ना पोचेल पण त्यानं सांगितलं पक्षप्रवेशाच्या निमित्तानं माझ्या बंधूंचा आणि सगळ्या सहकाऱ्यांचा प्रवेश करून घ्या, पण तो सहकारी या ठिकाणी पोहोचला, त्याचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय। अजिंक्यच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत करतोय। सन्माननीय अजिंक्य पाटील, हिम्मत पवार, ओंकार पाटील, राहुल शिंदे आणि अनिलजी बडगे या सगळ्यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला, मनापासून धन्यवाद। या पक्षप्रवेशासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, मनापासून धन्यवाद। बोला भारतीय जनता पार्टीचा, बोला जय श्रीराम। धन्यवाद, खूप वेळ घेणार नाही। यानंतर एक विशेष सन्मान आपल्याला घ्यायचा आहे। स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना या पलूस शहरामध्ये व्हावी म्हणून खऱ्या अर्थानं दादा आमच्या सहकार्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं 39 दिवस आणि त्यांचा सन्मान आपल्या शुभास्ते व्हावा। 39 दिवस आंदोलन केलं, जागा मिळत होती, काम यायचं, माघारी जायचं, ते आमच्या सागर भाऊ सुतार आणि त्यांचा सहकारी रोहित पाटील या दोघांचा सन्मान दादा आपल्या शुभास्ते। ही पोरं 39 दिवस आंदोलनाला बसली आणि म्हणून पलूसची नळ पुरवठा पाणी योजना पूर्ण झाली, आपल्याला टाकीसाठी जागा मिळत नव्हती, काम यायचं, पैसे यायचं, माघारी जायचं, या दोघांसाठी एक जोरदार टाळी झाली पाहिजे। दोन्ही हात होती, जोरदार टाळी त्या दोघांसाठी। यानंतर मी खूप वेळ घेत नाही, विनंती करतो सन्माननीय सरजीराव अण्णा नलवडे यांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करावं। आपल्याला प्रमुख मान्यवर मंडळींना ऐकायचं, वेळेची मर्यादा आपण सर्वांनी पाळावी। एका जोरदार टाळी सरजीराव अण्णांसाठी मनापासून धन्यवाद। समोर ज्योतिबाच्या नावानं चांग मला सद्गुरु धोंडराज महाराज की श्री राम, जय राम, जय जय राम, भारत माता की
आज आपण एवढ्या हजारो संख्येनं आपल्या पोलीसच्या आपल्या सन्माननीय व्यासपीठ माझ्या त्या बाजूला बसलेल्या सर्व लाडक्या बहिणी आणि बंधू आणि भगिनींनो, पोलीस तालुक्यातून आलेले सर्व बंधू भगिनी, पत्रकार मित्र हो आणि आपल्या त्या संरक्षणाची जबाबदारी घेतलेले सगळे पोलीस कर्मचारी, आज आपण खरं तर मी 2 विषयावर बोलण्यासाठी उभा आहे दादा की 1975 साली आपली अवधी वसाहत स्थापन झाली. त्यावेळी जे स्थापन करणारे जे होते चंद्रशेखर बरोबर जे आदरणीय आमचे SK काका आणि त्यांची टीम ज्यावेळेला ही जागा मिळवण्यासाठी अहोरात्र झटवत होती. भाकरीचं खटोळ बांधायचं, मुंबईला महालक्ष्मीला जायचं, सकाळी मुंबईत जाऊन ते काम करायचं. अशा पराकष्टातून पहिल्यांदा 1975ला 25 एकर आपल्या जागा अलॉट झाली. त्यानंतर 95ला परत 15 एकर जागा अलॉट झाली. सांगायचं झालं म्हणजे 1981-82 या कालावधीमध्ये आपण एक 5 गुंठ्याचा प्लॉट घेतला आणि मी त्यानंतर गेली 40-42 वर्ष जे पोलीस अवधी वसाहतीची अवस्था पाहतोय त्याबद्दल दादा तुम्हाला जरा मी लक्ष केंद्रित करू इच्छितो की दादा आपल्या पोलीस अवधी वसाहती MIDC मध्ये 200 उद्योग चालू आहेत आणि 2000 लोकांना काम पोलीसच्या पंचक्रोशीतील या पोलीस तालुक्यातील आणि कडेगाव तालुक्याचे लोक आपल्याकडे काम करत असतात. ते काम करत असताना दादा पहिले दिवस जरा बरे होते. आमच्या इथं राजकारण नव्हतं. आम्ही कुणाच्याही कारखान्यात जातो, एखादे इन्स्ट्रुमेंट मागायला जात होतो, एखादा डबा असला तर सगळ्यात मिळून खात होतो. पण नंतर ती परंपरा खंडित होत गेली आणि आमच्या उद्योजकाला कोरको झालो आम्ही. त्याला न्याय द्यायला कोण राहिलं नाही आणि ही परिस्थिती अशी वाढत गेली. शिवराजकरांनी आम्हाला भरपूर प्रोत्साहन दिलं, आशीर्वाद दिला, काम दिलं. पण नंतर टेक्नॉलॉजी बदलत गेली. टेक्नॉलॉजी बदलत गेल्यामुळे आपण अपग्रेड व्हायला पाहिजे आणि आपल्याला त्या पद्धतीनं साधन सामुग्री मिळायला पाहिजे. कारण येणाऱ्या उद्योजकांना आपण जर न्याय देऊ शकत नसलं, पोलीसमध्ये दादा साधारण 10 बाय 10चा रस्ता नसणारे त्या ठिकाणी 10 लाख रुपये देत आहेत. आमच्याकडे जागा नाही. त्या येणाऱ्या मुलाला आम्ही उद्योजकाला काय सांगायचं? तो म्हणतो अण्णा तुम्ही एवढं मोठं झालंय, तुम्ही आम्हाला कुठं तर न्याय द्या. आम्ही अगदी निरुत्तर होतो. आम्हाला उत्तर द्यायला अजिबात कोणतीही जागा शिल्लक नाही आहे. आमच्या वसाहतीमध्ये 1985 सालची जागा परत परिस्थिती आज तयार झालेली आहे. आमच्या अंतर्गत रस्ते नाही, लाईट नाही, सुविधाचा अभाव आहे, कामाची गॅरंटी नाही, जॉबवर करणारे लोक जास्त आहेत. फाउंड्री उद्योग सुद्धा बाबा आमचा अतिशय धोक्यात आलेला उद्योग आहे. कारण का आपल्याला आपली महाराष्ट्रीयन लोक आपल्याला स्किल जे म्हणतो की आपल्याला उपलब्ध नाही. जुनीच लोक आम्ही काम बरोबर घ्यायची आणि त्यांच्यावर आम्ही सातत्याने गेली 20-25 वर्ष काम करत आलो. पण हे आपल्या माझे बाबा दादा तुम्हाला विनंती आहे, एक स्किल डेव्हलपमेंट कामगारांच्यासाठी तुम्ही आमच्या पोलीस अवधी वसाहतीमध्ये एक हब तयार करावा. दुसरी गोष्ट म्हणजे पोलीसमध्ये अंतर्गत रस्ते, गटारे, उपजीवे आणि आमच्या विकासासाठी जर तुम्ही आमचे मायबाप आहात, पोलीसचे आपल्या सांगली जिल्ह्याचे तुम्ही पालकमंत्री आहात, तुम्ही जर आमच्या पोलीस वसाहतीवर लक्ष दिलं तर आमचा उद्योजक दादा 16 तास काम करणारा आमचा मालक आहे. आम्ही कुणाचे 10 पैसे करणं बँकेचं कुणाची थकीत नाही अशी आमची वसाहत आहे. पण आज रोजी आमची वसाहत सगळ्या कामाअभावी किंवा जागे अभावी अतिशय डेव्हलपमेंटच्या दिशेनं मागे पडत चाललेला आहे. दादा दुसरा प्रश्न आहे माझ्या लाडक्या बहिणींचा. तो कसा सांगतो की दादा ज्यावेळेला मी भाजपमध्ये प्रवेश केला, मी पृथ्वी बाबांना आदरणीय माझे पृथ्वी बाबा यांनी मला प्रवेश दिला. आज म्हणजे बाबांच्या आशीर्वादानं मी या स्टेजवर आता हे माईकवर बोलतोय. कारण बाबांनी मला प्रत्येक ठिकाणी प्रोत्साहन दिलं, पाठिंबा दिला, आमच्या कुटुंबाला आधार दिला. तर आता सांडगेवाडी MIDC जी वायरी पार्क आहे परत फूड पार्क झाली, ती जर जागा दादा मी सातत्यानं 3 वर्षापर्यंत करतोय पण अजून आपल्याला हे झालं नाही. सामंत साहेबांवर 2-3 मिटिंग झाली. मी
चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून 2 वेळा भेटलेलं आहे. तर अजून ती आपल्याला जागा आपलं उपलब्ध झालेली नाही जागा. म्हणजे MIDCच्या मॅडमला भेटलो होतो. त्यांनी आम्हाला सांगितलं की दादा 50 एकर जागा ज्याच्यावर काही आरक्षण नाही किंवा त्याच्यावर कुठलेही उद्योग सुरू नाही अशी जागा आपण उपलब्ध करू शकतो. पण ज्यांनी सबसिडी उचललेली आहे तो कळीचा मुद्दा आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचा तो कळीचा मुद्दा असल्यामुळं आमच्या सारख्या छोट्या कारखान्याला हे शक्य प्रॉब्लेम सोडवणं शक्य नाही. मी त्यातनं पण एक सांगितलं होतं की सामंत साहेब जे काय 8-10 कोटी आहेत ते तुम्ही MIDCचं काय दर आहे काय 22,000 पर गुंठा 25,000 काय जो रेट असेल त्याच्यावरचा रेट जो आहे तो आम्ही भरायला तयार आहे. आमचे उद्योजक म्हणजे 1 लाख रुपये जर पर गुंठा जर रेट पडला तर ते 40,000 40 लाखाला तो 1 एकर पडेल. तर आमचे छोटे छोटे उद्योजक 5 गुंठ्याचा 10 गुंठ्याचा तिथं प्लॉट तयार असतील आणि साधारण 200 उद्योजकांना काम मिळेल आणि त्याच्यात कारखानदारीचे 2,000 लोकांना उद्योग मिळेल. त्यातच माझी एक दादा तुम्हाला कल्पना घेऊन येते. माझ्या लाडक्या बहिणीसाठी माझी एक कल्पना आहे की त्यातला एक 5 एकरचा प्लॉट जर आमच्या महिला उद्योगासाठी मिळाला तर आम्ही महिलांच्यासाठी येणाऱ्या 2-3 वर्षात आपल्याला 1,000 महिलांच्या 2,000 काम मिळण्यासाठी आपल्याला या जागेचा नक्की उपयोग होईल. आणि माझं गाव पलूस उद्योगाच्या दृष्टीनं आणि महिलांच्या दृष्टीनं सुखाचं समृद्धीच होईल. तुमच्या आशीर्वादाची दादा गरज आहे. जास्त मला 5 मिनिटं बोलायची संधी दिसती. सगळ्यांच्या मला 5 मिनिटं बोलता त्याला 10 मिनिटं झाली. कृपा करून माफ करा की माझं एवढं बोलत भाषण संपवतो. दादा परत एकदा तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आमच्या या विनंतीला मान देऊन आम्हाला न्याय द्यावा ही केंद्रासाठी प्रार्थना करतो. आम्हाला 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णा, आपण बोललात. यानंतर मी विनंती करतो GD बापू लाड यांचा वसा निवांसा क्रांती अग्रणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ज्यांनी नव्यानंच भारतीय जनता पार्टीचं कमळ हातामध्ये घेतलं आणि आज पलूस तालुक्यातला पहिला कार्यक्रम त्यातून शरद भाऊ लाड बोलताय. एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी. प्रथम धोंडराज महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पलूस नगरीमध्ये मी मनापासून त्यांना वंदन करतो. भारतीय जनता पार्टीच्या या पलूस शहरामध्ये होत असलेल्या भव्य अशा पक्षप्रवेश कार्यक्रमाच्या निमित्तानं तसेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले राज्याचे मंत्री, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आम्हा सर्वांचे आशास्थान, आदरस्थान, मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांत दादा, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आदरणीय माजी मंत्री सदाभाऊ, या भारतीय जनता पार्टीचे ग्रामीणचे अध्यक्ष आदरणीय सम्राट बाबा, पलूस आणि कडेगाव तालुक्याचे माजी आमदार, आमचे मार्गदर्शक आदरणीय पृथ्वीराज बाबा, ज्येष्ठ उद्योजक सजराव अण्णा, आमचे क्रांतीचे उपाध्यक्ष दिगंबर दादा, माजी उपाध्यक्ष पोपट अण्णा संगपाळ, संदीप बाबा गिड्डे, पलूस तालुक्याचे अध्यक्ष मिलिंद भैया, संदीप मोरे, विकास सूर्यवंशी, धनंजय भैया, सुरेंद्र चौगुले, रामांद्र अण्णा, उपस्थित सर्वच या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सावंतपूर पलूसमधील सगळ्यांचे प्रवेश झाले, वांगीमधील प्रवेश झाले, दोन्ही तालुक्यातील भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारी सगळी मंडळी आणि बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणलं तर एवढा पक्षप्रवेश भव्य सोहळा आज इथं होतोय बघून अत्यंत समाधान वाटतंय. कारण मी काही दिवसापूर्वीच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केला तो कशामुळे केला, खरं म्हणलं तर आम्हासारखा युवकाला उद्याच्या भविष्यात खऱ्या अर्थानं कुठं संधी मिळणार असेल तर ती भारतीय जनता पार्टीमध्ये मिळणार आहे. आदरणीय नरेंद्र मोदीजी, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि चंद्रकांत दादांच्या यशस्वी विचारांना मार्गदर्शनाखाली आज आम्ही आशेनं पुढच्या बघतोय की उद्याच्या तरुण पिढीला आम्ही काय देणार आहोत. उद्याची तरुण पिढी आमच्याकडे आशेनं डोळे लावून बसले की नेमकं आपण काय देणार आहोत. भारतीय जनता पार्टी हा त्यांचा एकमेव आशा राहिली. त्यामुळे आज जो ओघ दिसतोय दादा, हा ओघ भारतीय जनता पार्टीचा आहे. तुम्हा सगळ्यांच्या कष्टाचं चीज झाल्याचा आहे.
सातत्यानं तुम्ही सगळेजण मंडळी काम करतायत। आज चंद्रकांत दादांचा प्रोग्राम बघितला तर चंद्रकांतांचा 2 दिवस सांगली जिल्हा, 2 दिवस पुणे, 2 दिवस कोल्हापूर, 2 दिवस मुंबई असा फुल टाईट असतो आणि प्रत्येक सर्वसामान्यांच्या घरी सुखदुःखामध्ये भेट देऊन त्याचा आदर तिथे करून त्याच्यावर गौरी साधणारा पालकमंत्री आम्हाला लाभलाय। निश्चितपणे या पालकमंत्र्यांच्या हाताखाली सांगली जिल्ह्याची भरभराट होणार आहे ते नक्की आहे, पण उद्याच्या भविष्यात या पोलीसमध्ये नगरपालिका होणार आहे आणि आजची जनता ही सत्ताधाऱ्यांच्या गद्दार कामाला कंटाळली आणि त्यात भारतीय जनता पार्टीकडे आशेने बघते की कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टी हा एकमेव आशेचा किरण आज आपल्याकडे आहे। त्यामुळं उद्याची निवडणूक आम्ही सगळी निवडणूक ताकदीने लढवणार आहोत, सगळ्यांना बरोबर घेऊन लढवणार आहोत आणि उद्याच्या निवडणुकीत ही जनता आपल्या भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून निश्चितपणे झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या निमित्ताने दादा आपल्याला देतो। निश्चितपणानं सुरुवात आपली नगरपालिकेपासून होणार आहे, त्यानंतर जिल्हा परिषद आहे, त्यानंतर ग्रामपंचायत आहे आणि महानगरपालिका आहे। मित्रांनो, आपल्याला झटकून कामाला लागायला पाहिजे। आपल्याला निश्चितपणानं या सगळ्या मंडळींच्या आम्हाला विश्वास ठेवायला पाहिजे। आज पृथ्वीराज बाबा असतील, आज चंद्रकांत दादा असतील, बाबांनी अतिशय कष्टानं वेळ देऊन या सगळ्यांचं एकत्रित करून संघटितपणे या सगळ्यांनी प्रवेश घडवून आणले। मी खऱ्या अर्थानं बाबांचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांच्यावर विश्वास ठेवून ही सगळी मंडळी आली। निश्चितपणानं त्यांच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही। निश्चितपणानं तुमच्या अपेक्षेला आम्ही सगळी मंडळी करून उभे राहू, तुमच्या अडचणीला सुखदुःखाला उभं राहू आणि भारतीय जनता पार्टी ही आमच्या सर्वांची पार्टी आहे आणि तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। तुम्ही आलात, इथून पुढच्या काळात भारतीय जनता पार्टी नक्की मोठी होत जाईल, त्याला भरभराट होत जाईल आणि उद्याचं भविष्य आमच्या तरुणांच्या हातात आहे, त्यामुळे तरुणांनी देखील आमच्यावर विश्वास ठेवावा। निश्चितपणाने भारतीय जनता पार्टी त्याला चांगल्या पद्धतीनं वाव दिल्याचा राहणार नाही असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो। पोलीस पालिकेमध्ये परत एकदा चंद्रकांत दादांचं मनापासून अभिनंदन करतो आणि इथून पुढच्या काळात भारतीय जनता पार्टीला अत्यंत चांगलं उज्ज्वल भविष्य मिळेपर्यंत आम्ही सगळी मंडळी जटून काम करू असा विश्वास त्या निमित्ताने व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद आदरणीय शरद भाऊ। यानंतर सांगली जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सम्राट बाबा माही यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। बोला भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारतीय जनता पार्टीचा आज आपल्या पलूस शहरामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीच्या तालुका कार्यालयाचं उद्घाटन आणि एक संकल्प मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या निमित्तानं आम्ही सर्वजण या निमित्तानं या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहे आणि या मेळाव्यास संबोधित करण्यासाठी खास करून उपस्थित राहिलेले या जिल्ह्याचे पालकमंत्री आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, त्याचबरोबर जिल्ह्याचे माजी अध्यक्ष माजी आमदार आदरणीय पृथ्वीराज बाबा देशमुख, शरद भाऊ लाड, या ठिकाणी आमचे शेतकरी नेते आदरणीय आमदार सदाभाऊ खोत उपस्थित आहेत। या ठिकाणी वेळ जास्त झाल्यामुळे सर्वांचं नाव न घेता सर्व सन्मानी व्यासपीठ समोर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, उपस्थित माता भगिनी, पत्रकार, छायाचित्रकार बंधूंनो, आजचा आपण जर कार्यक्रम बघितला, पृथ्वीराज बाबा विरोधकांकडे कार्यकर्ते ठेवताय की नाही अशी परिस्थिती एका दिवसामध्ये तुम्ही 300-300 जर प्रवेश करायला लागला तर विरोधकांकडे काहीही होणार नाही। ही परिस्थिती ह्या तालुक्यामध्ये तयार झालेली आपण बघतोय। मी खऱ्या अर्थाने कधीतरी माझं बाबांचं फार जमतं। मी बाबांना चेष्टेने काही वेळेला म्हणतो, बाबा तुमचं वय जसं वाढेल तसं राजकारणाचं स्पीड वाढायला लागले, काय भानगड आहे? मग बाबाही म्हणतात मला काय तुम्ही म्हातारं समजताय का? बाबांनी मला एवढं सांगितलं, वर्ण माझ्यावर काही लादू नका, ह्या कडेगाव पलूस मध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा एक तर्फी झेंडा लावल्याशिवाय राहणार नाही एवढं बाबांनी मला आश्वासित केलेलं आहे। निश्चितपणानं बाबा आम्हाला ठाम विश्वास आहे तुमच्या नेतृत्वाखाली गेल्या वेळेस सांगली महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा त्या ठिकाणी फडकला, जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला,
जवळजवळ ह्या जिल्ह्यातील 7 पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा तुम्ही फडकवला आणि तुम्ही जिल्हा जिंकलेले नेते वाळवा कडेगाव तुम्ही सहज जाता जाता जिंकलाल ही मला पूर्ण आशा तुमच्याकडून बाबा आहे. निश्चितपणानं या ठिकाणी पालकमंत्री उपस्थित आहे, त्यांच्या समोर या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची जी ताकद तुम्हाला लागेल तिथे आम्ही सर्व मंडळी आम्ही तुम्हाला देऊ. हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला देतो. या ठिकाणी आपण बघितलं की खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. येणाऱ्या निवडणुकीला कामाला लागणं महत्वाचं आहे. पलुसकरांना सुद्धा माझं आव्हान आहे की खऱ्या अर्थानं आपल्या या तालुक्याचा ह्या शहराचा जर विकास करायचा असेल तर या ठिकाणी पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा ह्या पलूस नगरपालिकेवर आपला झेंडा लागणं फार गरजेचं आहे. आपण बघतो ह्या जिल्ह्यामधील पलूस गाव हे असं आहे, पुणे शहर हे असं आहे की मोस्ट ग्रोईंग सिटी म्हणून आपण याच्याकडे बघतो. झपाट्यानं हे पलूस शहर वाढत चाललेलं आहे. परंतु ज्या पद्धतीनं सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून द्यायला पाहिजे होत्या पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी ते केलेलं दिसत नाही. आपण बघा की हा पलूस शहराची MIDC चांगल्या पद्धतीने सुरू आहे. हजारो कामगारांना काम देणारी त्या ठिकाणी MIDC आहे. चांगल्या पद्धतीने उद्योजक त्या ठिकाणी तयार होत आहेत. त्याच पद्धतीने शहराचं जर बघितलं मोठमोठी व्यापारपेठ या ठिकाणी तयार झालेली आहे. म्हणजे पूर्वी आमचं इस्लामपूर शहर गुंठ्याच्या जागेमध्ये दराला फार अग्रेसर होतं. आमच्या इस्लामपूर शहरावर सुद्धा तुम्ही मागे टाकले एवढे दर ह्या पलूस शहरामध्ये झालेले आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की ह्या शहरामध्ये लोकांची येणारी संख्या मोठी आहे, इच्छुकांची संख्या मोठी आहे, या ठिकाणी उद्योग टाकणाऱ्यांची संख्या मोठी आहे, व्यापार करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मग जर लोक नव्यानं वाढत असतील, लोक नव्याने येत असतील तर त्यांना सोय सुविधा देणं मला सांगा गरजेचं नाही का? आणि म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी जर आपल्याला सगळ्या सोयी सुविधा पाहिजे असतील, लाईट, पाणी, रस्ते चांगलं या ठिकाणी सोयी सुविधा जर करून घ्यायचे असतील तर दिल्लीमध्ये सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये सत्ता आपली आहे. या ठिकाणी आदरणीय चंद्रकांतांच्या नेतृत्वाखाली ह्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आमदार या भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि या ठिकाणी कार्यक्षम पालकमंत्री हे आपले. म्हणून भविष्यामध्ये जर काही आपल्याला कामं करून घ्यायची असतील तर स्थानिक स्वराज्य संस्था ह्या सगळ्या आपल्या ताब्यामध्ये असणं गरजेचं आहे की जेणेकरून त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून असणाऱ्या या तालुक्यातील गोरगरीब जनतेची कामं होणं हे फार सोप्या पद्धतीनं जाणार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आमचे पृथ्वीराज बाबा चांगल्या पद्धतीनं काम करतायत आणि त्यांच्या हातात हात घालणं पण फार गरजेचं आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ह्या पलूस नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा निश्चितपणाने झेंडा फडकावाल अशी अपेक्षा मला वाटते. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमच्या पालकमंत्र्यांना सुद्धा कोल्हापूरच्या दिशेने जायचंय, त्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम आहेत. त्यामुळे ह्यावेळी जास्त वेळ घेणार नाही आपला, बरंच काही बोलायचं आहे. परंतु येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील, त्यामध्ये पुन्हा एकदा आपली तुमची समोर बैठक होणार आहे, सभा होणार आहे. भरपूर समाचार आम्हाला विरोधकांचा पण घ्यायचा आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते निश्चितपणाने घेऊ एवढं या ठिकाणी सांगतो. आणि या ठिकाणी जोरदार कार्यक्रम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घेतला, तुमचं खरोखर अभिनंदन करतो. आज खऱ्या अर्थानं हा पुन्हा एकदा तालुका भाजपमय झाल्याशिवाय राहणार नाही अशा ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं वाटते. एवढंच या ठिकाणी बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय सम्राट बाबा. आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली पलूस देशमुख होत आहे एका जोडणार आहे त्याच्याकडे. आजच्या या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या साठी उपस्थित असणारे तुम्हा सर्वांचे नेते, आमचे मार्गदर्शक, राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा, त्याचप्रमाणे आमचे सहकारी आणि ज्यांना महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा नेता म्हणून ओळखलं जातं ते आमचे मित्र आदरणीय आमदार सदाभाऊ खोत, ज्यांनी आपल्याला आता मार्गदर्शन केलं, ते जिल्हा भारतीय जनता पार्टीचे तरुण अध्यक्ष आमचे सहकारी सम्राट बाबा महाडिक, त्याचप्रमाणे आमचे सहकारी आदरणीय शरद भाऊ लाड, या गावचे ज्येष्ठ ज्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम भारतीय जनता पार्टी करते ते आदरणीय सर्जेराव नलवडे, आदरणीय सुरेंद्र चौगले, रामानंद पाटील, संजय भाऊ इसुगडे, कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय भैया देशमुख, कडेगाव
भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष विकास सूर्यवंशी, त्याचप्रमाणे मुरलीचे राजाराम पाटील, पलूस तालुक्याचे भाजपचे अध्यक्ष मिलिंद पाटील, शहराध्यक्ष संदीप मोरे, ज्याने आता आपल्याला ही सगळी व्यवस्था केली, ज्याने जेवणाची व्यवस्था केली, आपल्या सगळ्यांची व्यवस्था केली, ते आमचे सहकारी गणेश भैया नलवडे. कारण त्यांचं नाव घेतलं पाहिजे, त्यांचं नाव कोण घेणार नाही, कारण मेन माणूस करणारा मागं राहतो आणि बाकीचे सगळे आमच्यासारखे पुढे असतात. त्यामुळे गणेश भैया या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे क्रांतीचे उपाध्यक्ष दिगंबर पाटील, संदीपबाबा गिड्डे, पोपटाना सांकाळ, ज्यांनी 30-40 दिवस या तालुक्यामध्ये या शहराच्या विकासासाठी लढाई केली, ते माझे सहकारी सागर सुतार आणि रोहित पाटील. उपस्थित सर्व व्यासपीठ, प्रवेश केलेले सर्व आमचे सहकारी बंधू आणि भगिनी. खरं तर दादा, पलूस तालुक्याची निर्मिती मी आमदार असताना केली. या जिल्ह्यामध्ये एक तालुका निर्माण करायचा होता आणि त्यावेळेला जतचा प्रस्ताव आला होता उमरीचा, आणि त्यावेळेला मी वयाने लहान होतो. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, मी आमदार होतो. मी म्हटलं साहेब, जतला करण्यापेक्षा आमचा पलूस तालुका निर्माण करा, तिथं औद्योगिक क्षेत्र आहे, किर्लोस्करांची फॅक्टरी आहे, किर्लोस्करांनी या ठिकाणी औद्योगिक वसाहती निर्माण केलेले आहेत आणि या तालुक्याला जर केला तर चालना मिळेल आणि औद्योगिक विकास होईल. तर मनोहर जोशींनी त्यावेळेला संकचं कॅन्सल केलं आणि पलूस करायचं ठरलं. अण्णा डांगेंना सांगितलं की आपल्याला पलूस तालुक्याची निर्मिती करायची आहे आणि त्यावेळेला पलूस तालुक्याची निर्मिती या ठिकाणी 97 साली झाली. आणि त्यानंतर या तालुक्याला खरं विकासाला गती आली. पहिला पलूस तालुका हा तासगाव तालुक्यामध्ये, गडेगाव तालुका हा खानापूर तालुक्यामध्ये होता. 95 साली हे खानापूर आणि तासगाव तालुक्यामध्ये विभागलेले दोन्ही तालुके होते. परंतु त्यानंतर पलूस तालुका झाल्यानंतर या ठिकाणी खरं तर विकासाला सुरुवात झाली आणि आम्ही औद्योगिकरण वाढवण्याच्या संदर्भात बराच प्रयत्न केला. परंतु त्याच्यानंतर मला विधानसभेला यश आले. कारण दादा 95 साली संपतराव अण्णांची विधानसभा मी लढली, लगेच ते 96ला वाढले आणि लगेच 96ला परत मी विधानसभा लढली आणि परत नारायण राणेंनी निर्णय घेतला की 6 महिने विधानसभेचे इलेक्शन आधी घे. त्यामुळे माझ्या नशिबात 3 विधानसभा 5 वर्ष 4.5 वर्षात या ठिकाणी आल्या. तिसऱ्या विधानसभेच्या इलेक्शनला माझ्याकडे पैसे आणि पैसे नव्हते म्हणून माझा पराभव झाला. माझ्याबरोबर ही सगळी जत्रा आहे. ह्याच्या जेव्हा मी केला माझ्याकडे दुसरं काय नव्हतं. त्याच्यानंतर संस्था वगैरे निर्माण मी केल्या. परंतु खरा कडवा संघर्ष 95 नंतर कुणी केला असेल सांगली जिल्ह्यामध्ये तर मी केलं. पालकमंत्री पतंगराव साहेब होते, त्यांचं काम ते करत होते, आमचं काम आम्ही करत होतो. परंतु नेहमी सातत्याने 20 वर्ष ते पालकमंत्री होते. पालकमंत्र्यांना किती अमर्याद अधिकार आहेत हे आपण पालकमंत्री आहेत तुम्हाला माहिती आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही त्यावेळेला पलूस पंचायत समिती असेल, गडेगाव पंचायत समिती असेल, या सगळ्या संस्था त्यावेळेला घेत होतो आम्ही. आणि आमचा पराभव कुठं होत होता तर एक 25,000 मतदान बाहेरच्या इथं जोडलं जात होतं आणि त्याच्यातच आमचा पराभव होता. इथल्या मतावर आमचा कधी पराभव झाला. आणि आता जवळजवळ 17-18 हजार मतं आमची कमी झाली आहेत बाहेरची, पुण्यातली, याच्यातली, त्याच्यातली. तरी सुद्धा अजून लोकसत्ता आहेत, काय असं नाही. परंतु कार्यकर्त्यांची टीम आहे ती 95 नंतर आतापर्यंत माझ्याकडे काय असू दे नसू दे कार्यकर्ता माझ्यापासून फुला आहे. आम्ही ताकदीनं कार्यकर्त्यांच्या पाठीमागे राहिलो. माझ्याकडे सत्ता नसली आणि माझ्याकडे पैसा नसला तर कार्यकर्त्यांच्या कामासाठी मी पोलीस स्टेशनला रात्रीला 2 वाजता गेलोय, कलेक्टरच्या दारात बसलोय, तहसीलदारला कुठून लावायचा प्रयत्न केलाय, सगळ्या भानगडी आम्ही केले. परंतु माणसाला कुठं आम्ही धक्का लावू दिला नाही. म्हणून आज आमची लाख मतं आहोत. मी पडलो तेव्हा मला 90,000 मतं, 2014ला 90,000 मतं. आता आमचे 10,000 मतं वाढली, परंतु आमची आता 25,000 मतं वाढायला. आमची इलेक्शन मॅनेजमेंट व्यवस्थित झाली. जर व्यवस्थित झाली असती तर 25,000 मतं वाढायला काही अडचण नव्हती. परंतु थोडा अस्ताव्यस्तपणा झाला. आणि मी तुम्हाला आज सांगतो की या विभागामध्ये भारतीय जनता पार्टी कुठेही कमी पडणार. या पलूस शहरानं दादा आम्हाला फार प्रेम दिलं. मी 95ला संपतराव अण्णांचं इलेक्शन लढवलं. संपतराव देशमुख उमेदवार होते, उद्योग सगळा मीच करत, सगळी यंत्रणा मी राबवत. आमच्याकडे कार्यकर्ते नव्हते गावामध्ये, पण गाव आम्हाला वाढवून गेलं.
मी पोटनिवडणुकीत उभं राहिलो, गाव मला वाढवून गेलं. म्हणजे या गावानं प्रेम आमच्यावर केले आणि म्हणून उतराय व्हायचं म्हणून या तालुक्याची निर्मिती या ठिकाणी केली. परंतु दादा या गावामध्ये फार प्रश्न आता अलीकडच्या काळामध्ये निर्माण झालेले आणि मी पलुसकरांना हात जोडून विनंती करणार आहे, तुम्ही एकदा कमळाबरोबर राहा, एकदा कमळाची सत्ता आणा, तिथले सगळे प्रश्न सोडवल्याशिवाय राहा. अरे चंद्रकांत दादा माझा शब्द पडू देत, देवेंद्र भाऊ आमचा शब्द पडू देत, आम्ही जे म्हणेल ते करण्याची ताकद आमच्या नेत्यांच्या मध्ये आहे. त्यामुळे पलूसचे प्रश्न आमच्या दृष्टीने फार अवघड आहेत असं नाही आणि आमची प्रश्न सोडवण्याची मानसिकता आहे. म्हणून मी या सगळ्या गोष्टी सांगतोय. दादा या ठिकाणी हायवे गेला, हा हायवे विजापूर गुहागर म्हणून विजापूरला जाणारा हायवे आहे. इथं जवळजवळ 2 किलोमीटरचा पूल होता, पूर्ण पूल होता. मी गडकरी साहेबांच्याकडे गेलो, साहेब तालुक्याचं गाव आहे, मार्केट जर पुलाच्या खाली गेलं तर गावाची सगळी अर्थव्यवस्था बिघडेल, पूल कॅन्सल करा. टेंडर निघण्याच्या अवस्थेत होतं, पूल कॅन्सल केला. आज आहे तशी आमची बाजारपेठ आणि मार्केट आहे. मला या गावामध्ये कशाचाही इंटरेस्ट नाही, माझी कुठली संस्था नाही, मला काही एखादा कारखाना इथं काढायचा असं काय नाही. परंतु इथल्या कारखानदाराला बळ मिळालं पाहिजे, इथले कारखाने वाढले पाहिजे आणि इथले कारखाने वाढल्याशिवाय रोजगार या ठिकाणी वाढणार नाही, याच्यासाठी आमचा प्रयत्न. आज या ठिकाणी सांडगेवाड्याला MIDC आहे, द्राक्षाच्या वायनरीसाठी MIDC केली, पतंगराव साहेबांनी त्यावेळेला MIDC केली. परंतु ते MIDC करण्याचा उद्देश त्यांचा चांगला होता, परंतु वायनरीचे प्रोजेक्ट चालले नाही आणि फक्त ते वायनरीसाठीच रिझर्व आहे. आता देवंजनीला आम्ही पत्र दिले की ती खुलं करा आणि सगळे उद्योग त्या ठिकाणी आले पाहिजे. त्याच्यामध्ये एकच अडचण झाल्या, 8 कोटी रुपये सबसिडी केंद्रानं वायनरीसाठी दिली होती आणि ते प्रोजेक्ट चालू झाले, बंद झाले. की केंद्र म्हणते हे सबसिडी परत करा, MIDCला जागा आम्ही परत करतो. त्याच्यासाठी राहिले ते पण देवेंद्र भाऊ मला हा विषय सोडवतो म्हटले. चंद्रकांत दादांना घेऊन मी परत त्या संबंधी जाऊन ती MIDC सुद्धा आम्ही खुली करून घेतोय आणि त्या ठिकाणी 100 कोटी रुपयाची त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे आणि ती जर इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी झाली तर जे बारके बारके आमचे उद्योग आहेत त्या उद्योगांना बरीच चालना मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि ती गुंतवणूक करण्यासाठी त्याच्यासाठी सुद्धा देवेंद्रजींच्याकडे चर्चा झाली. उद्योग सेक्रेटरी जे आहेत त्यांच्याशी त्यांनी बोलणं केलं, उद्योग मंत्र्यांशी बोलणं केलं आणि त्याच्या संदर्भात ज्या काही नियम अटी होत्या त्या शिथिल करण्याचा प्रयत्न आता शासन करते. तो सुद्धा या ठिकाणी उद्योग आणतोय. आम्हाला दादा या तालुक्यामध्ये जमिनीचं क्षेत्र फार कमी आहे, एका एकरामध्ये 4-4 भाऊ झाले. आम्हाला नोकरीशिवाय दुसरा आता कुठला पर्याय नाही, उद्योगाशिवाय पर्याय नाही. आमच्याकडे लहान लहान मुलं आता या ठिकाणी उद्योग करायला लागलेले. कुणाचं 1-2 कोटीचं युनिट आहे, 5 कोटीचं युनिट आहे, 10 कोटी युनिट आहे, 50 कोटीचं युनिट आहे. हे सगळे मॅन्युफॅक्चरिंग पंपाची युनिट या ठिकाणी बरीचशी या पोलीसमध्ये आहेत. त्याला चालना देण्याचं काम आम्हाला भविष्यात करावं लागेल. या ठिकाणी माथर प्लांटचं काम या ठिकाणी केलं जातं, किर्लोस्करचं काम या ठिकाणी केलं जातं, टाटाचं काम या ठिकाणी केलं जातं. जेवढ्या कंपन्या आहेत देशामध्ये तेवढ्या सगळ्या कंपन्यांचं काम, स्पेअर पार्ट तयार करायचं काम या ठिकाणी केलं जातं. एवढा चांगला तालुका या ठिकाणी आहे, परंतु त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित करायचं असेल तर तुम्हाला नगरपालिका तुमच्या हातात असणं गरजेचं आहे. आज नगरपालिकेच्या संदर्भात मी काय बोलणार नाही, इथल्या लोकल राजकारणात मला काय बोलायचं नाही, परंतु नगरपालिकेकडून बऱ्याच लोकांना त्रास झाला. पाण्याची योजना नाही, 10 वर्ष या ठिकाणी नदी बाजूला आहे आणि आम्हाला प्यायला पाणी नाही अशी अवस्था आहे. आणि दादा या गावामध्ये 5000 एकर द्राक्षाचं क्षेत्र आहे, 5000 एकर. आणि आज तासगाव तालुक्यातल्या लोकांना, मिरज तालुक्यातल्या लोकांना द्राक्षाची नुकसान भरपाई मिळाली आणि आमचा हा तालुका तेवढाच ठेवला. 1 किलोमीटरवर नुकसान भरपाई आहे. आणि याला कारण काय तर पाऊस मापन केंद्र मशीन जे आहे, पाऊस मोजायचं जे मशीन आहे त्याच्यावर झाड आहे, त्याच्यामुळे त्या पावसाचं मोजमाप व्यवस्थित झालेलं नाही, त्यामुळे इथं पाऊस कमी दिसतोय, त्यामुळे हा तालुका नुकसान भरपाईतनं उघडला आहे. त्याच्या संदर्भात दादानी कलेक्टरशी आता बोलले आणि दादानी सांगितलं तुम्हाला जी अडचण आहे ती मुख्यमंत्र्यांच्याकडून मी सोडवून देतो. आताच दादा त्या ठिकाणी बोलले, दादांना भेटायला द्राक्ष बागायचा सगळे त्या ठिकाणी आले होते, तोही दादा प्रश्न या ठिकाणी मार्गी लावताय. दुसरा प्रश्न दादा महत्वाचा असा आहे की द्राक्षाच्या बागायतांनी मधनं आमचे रस्ते गेले. नगरपालिकेत असणारे नगरसेवक इकडचे असतील तिकडचे असतील
कुणाच्या जमिनीवर आरक्षण नाही, पण गोरगरिबांच्या जमिनीवर आरक्षण आहे आणि हे आरक्षण काढली पाहिजे. त्याच्यावरही देवेंद्र भाऊंनी हे प्रस्ताव मागितलेले आहे आणि मी तुम्हाला आज ठामपणाने सांगतो, भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षाला आरक्षणाचा प्रश्न आम्ही संपवल्याशिवाय राहणार नाही. या पोलीस मधला सगळ्यात महत्वाचा प्रश्न कळीचा कुठला असेल तर आरक्षणाचा. बागायत 2 एकर क्षेत्र आहे आणि 2 एकराचा रस्ता गेलाय, त्यानं जगायचं कुठं, जायचं कुठं, ही इतकी गंभीर बाब या ठिकाणी झालेली आहे. मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही. सदाभाऊंचं भाषण ऐकायची उत्सुकता सगळ्यांना आहे, त्याच्यानंतर दादा या ठिकाणी बोलणार आहे. मी एवढंच या निमित्तानं सांगेन की दादा या ठिकाणी पक्ष बांधणी आम्ही अत्यंत चांगली केलेली आहे. सर्जेराव अण्णांच्या नेतृत्वाखाली 4 वर्ष आमचं अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. आम्ही तिळगुळाची भेट सुद्धा पक्षाच्या मार्फत प्रत्येक वर्षी 4 वर्ष प्रत्येकाच्या घरात देतो. दिवाळी भेट आम्ही या ठिकाणी अण्णांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक घरामध्ये देतो. प्रत्येक घरामध्ये भारतीय जनता पार्टी पोहोचवण्याचं काम ह्या सगळ्या स्टेजवर बसलेल्या मंडळींनी आमच्या केलेलं आहे. मला मनापासून सांगायला आनंद होईल की सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं घर टू घर काम पलूस कडेगावमध्ये नाही पण पलूस शहरामध्ये झालंय, एवढं मला ठामपणाने सांगावं लागेल. जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगलं काम सम्राट बाबा पलूस शहरामध्ये. आम्ही रामानंद पाटील मगाशी बोलले, मी प्रत्येक सोमवारी येतो आणि 10-20, 25 घरांना भेटी देतो. दादा आमच्याकडे रेकॉर्ड ठेवले, मी 3 वर्षामध्ये 1800 घरांना भेटी दिली या ठिकाणी चांगल्या वाईट प्रसंगाच्या संदर्भात. एवढं परुष जाम आम्ही या ठिकाणी बांधलेलं आहे आणि तरी सुद्धा मित्रपक्षांना बरोबर घेऊन जायची मानसिकता आमची आहे. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी बरोबर आम्ही चर्चा केली. त्यांना मी सांगितलं की तुम्हाला नगरसेवक काय कमी जास्त करून वाढवून देऊ. शरद भाऊंची माझी चर्चा या ठिकाणी झाली, परंतु नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा होईल, कारण प्रचंड त्रास भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घेतलाय. उभारणार अध्यक्षपद आम्ही आमच्या मित्र पक्षाला या ठिकाणी देऊ. आमची युती करायची तयारी आहे, परंतु युती होत नसली तरी सुद्धा लढायची तयारी आहे. एवढी ताकदीनं मजबूतीनं आम्ही बांधणी या ठिकाणी केलेली आहे. आणि मला विनंती आहे की मित्र पक्षानं सुद्धा जवळ यावं, उपनगराध्यक्ष पद घ्यावं. नगराध्यक्ष भाजपचा होईल, सीट किती मागं पुढं करायचं ते आपण ठरवू, परंतु आपल्याला एकत्र घेऊन जाण्याची मानसिकता भारतीय जनता पार्टीची इथलं नेतृत्व तयार आहे. ते काय करायचं आणि काय नाही ते तुम्ही ठरवायचं. आम्ही तुमच्या तिकडं चेंडू टाकलेला आहे, तर तुम्ही कसा घ्यायचा आणि त्याचं काय करायचं तुम्ही ठरवायचं आहे आणि दादा वरिष्ठ पातळीवर ते निर्णय या ठिकाणी घेतील. परंतु दादा मी एक सांगतो तुम्हाला, राजकारणातले समीकरण काही होऊ दे, परंतु नगराध्यक्ष पलूसचा हा कमळाचाच होणार, त्याच्यामध्ये काही अडचण नाही. एवढंच त्या निमित्तानं सांगतो. आज खरं तर पलूसच्या आमच्या सगळ्या मंडळींनी, संजू भाऊ, सर्जेराव अण्णा, गणेश भैया, रामानंद पाटील या सगळ्या मंडळींनी अत्यंत चांगली व्यवस्था केली. सगळी मंडळी आज या ठिकाणी उत्स्फूर्त आली आणि मी सगळ्यांना विनंती करणार आहे की या ठिकाणी सगळ्यांची जेवणाची व्यवस्था आहे. सदाभाऊंचं भाषण होईल, त्याच्यानंतर दादांचं होईल. ते भाषण झाल्याशिवाय कुणीही जागेवर उठायचं नाही. परत एकदा दादा आपण या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्याला मी मनापासून धन्यवाद देतो आणि माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. पक्ष प्रवेशाचा सोहळा संपन्न झाला आणि मोठ्या उत्साहामध्ये कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. सगळे फेटे बांधून काही मंडळी अति उत्साहामध्ये प्रवेशाला आली. खरं बघितलं तर सगळा कार्यक्रम बघितलं, पृथ्वीराज बाबाचं नियोजन ते फार नीट नेटका असतं. तसा बाबा प्रचंड कष्टाळू माणूस आहे, कारण बाबाला कळतं गॅप कुठं आहे, बॉल कुठं हलावा. जोपर्यंत गॅप बाबाला दिसत नाही तोपर्यंत बाबा बॅट हलवतच. माणसांना बघणाऱ्याला वाटतं की आता भेंडाळया, पण ते भेंडाळलेलं नसतं, या ते बरोबर बॉल हलतं. पण कधी कधी बाबाचा बॉल आमच्या डोक्यावर येऊन फलाटतो. मी बाबा आम्हाला मी चक्कर आणतो. बाबाला बरोबर कळतं जुळवाजुळव कशी करायची. कुणाच्या बी कितीही मोठ्या नेत्याच्या घराला सुरुंग लावायचा असला की बाबाला घेऊन जायचं.
त्या नेत्याला वाडा पडल्यावर कळतं बाबा गेलं, कळतच नाही. म्हणजे प्रचंड हुशार, प्रचंड चिकाटी, प्रचंड धावण्याची क्षमता. आणि बाबाचं एक वैशिष्ट्य आहे, एकदा का एखाद्या विषयामध्ये बाबांनी लक्ष घातलं तर त्या विषयाचा पाठपुरावा कसा करावा, पाठलाग कसं करावं हे जर शिकायचं असेल तर ते बाबाकडून शिकावं लागेल. आणि म्हणून निश्चित पद येतात, पद जातात, परंतु कधी निराश न होता बाबा खऱ्या अर्थानं या ठिकाणी काम करत नाही. त्यांच्या भाषणामध्ये माझा भाग, पलूस तालुका, गडेगाव तालुका, इथला उद्योजक, इथल्या तरुणाच्या हाताला काम, सामान्य माणसाचा प्रश्न याला त्यांनी स्पर्श केला. बोलत असताना नेहमी ते याच विषयावरती बोलत असतात. आणि बाबाची लढाई त्यांनी सांगितलं की खऱ्या अर्थानं प्रस्थापिताच्या विरोधामध्ये लढत लढत राहिलेलं हे नेतृत्व खऱ्या अर्थानं ते दुष्काळ भागातलं आहे. आता थोडं पाणी आलं, भाग सगळा हिरवागार झाला. खऱ्या अर्थानं मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि दुष्काळ भागाच्या विकासाला चालना मिळाली. त्याच्यानंतर नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले. देवाभाऊच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आलं आणि सगळा दुष्काळ भाग हिरवागार झाला. आणि त्याच्या मोठा सिंहाचा वाटा हा आदरणीय बाबाचा आहे. त्यांनी आता सांगितलं दादांना की कोरियन उद्योग येत आहे. म्हणजे बाबा कोरियात कधी गेलं बघा, म्हणजे तिकडच्या बी माणसाला इकडे घेऊन यायला लागलं. म्हणजे एवढं शिकाड उद्योग कसा उभा करावा याचं खऱ्या अर्थानं ज्ञान असणारं विद्यापीठ कोणतं असेल तर ते बाबा आहे. कधी कधी मी बी बाबाकडे सल्ला घेतो आणि तो एवढा अचूक सल्ला असतो, तुम्हाला सांगतो समोरच्याला पाणी सुद्धा मागायला येत नाही असा सल्ला असतो. आणि या ठिकाणी दादा हे या जिल्ह्याला पालकमंत्री झाले. दादा खरोखर सांगतो, तुम्ही पालकमंत्री झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये चैतन्यमय वातावरण तयार झालं. खरोखर म्हणजे जिल्ह्यामध्ये पालकमंत्री बाबा, दादा एवढा वेळ, दादा एवढं कार्यकर्त्यांना भेटतं, दादा एवढं तालुक्या पातळीवरती जाणं कोणत्याही पालकमंत्र्यांनी केलेलं नाही, कोणत्याही. दादा मला तुम्ही संयमी आहात, शांत आहात, पण जर अंगाव कोण आलं तर शिंगाव घेण्याची क्षमता दादा तुमच्यामध्ये आहे हे आम्ही ह्या जिल्ह्यानं पाहिले. खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याला बळ कसं द्यावं हे जर शिकायचं असेल तर दादाकडनं शिकावं. एक वैशिष्ट्य मी दादांचं पाहिलं. दादाने एकदा मला सांगितलं, सदाभाऊ हे कान आपलं पितळीचं नाही, हे कान चमड्याचं आहे. पितळीच्या कानाचा आवाज निघतो. मी बघतो बऱ्याच वेळा दादाकडे सगळी काही नाही काही एकमेकाची तक्रार सांगायला येते. दादा सगळ्यांचं ऐकून घेत आणि तक्रार सांगणारा जे ज्या विरोधात सांगितली तो जर आला तर त्याचं पहिलं काम दादा करत. मग दादा मी ठरवलं तुमच्याकडे तक्रार करायची नाही, कारण तक्रार केलं की पहिलं काम तुम्ही त्याचं करताय. आणि दादा आम्ही सगळे एक केला आहे. म्हणजे तुम्ही पालकमंत्री म्हणून मी बोलत नाही ना, कारण मी आपल्या सरकारमध्ये मंत्री होतो त्यावेळी मी पालकमंत्री बघितलं. नंतर थोडा मी आमदारकीच्या काळातले काही पालकमंत्री बघितले, मग ते राष्ट्रवादीचे असतील आपले असतील. आणि नंतर पालकमंत्री म्हणून मी आपल्याला बघत आहोत. दादा आपल्या एवढं सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता एकाही पालकमंत्र्यामध्ये मी बघितलेली नाही या जिल्ह्यामध्ये, एकाही. कारण पाठीमाग जिल्ह्यामध्ये वादळ उभा राहील, या वादळाला दोन हात करण्याची क्षमता आणि ताकद कुणी दिली असेल तर ती आदरणीय चंद्रकांत दादा तुम्ही दिलेले आहे. मी तुम्हाला सांगतो एक कारणही आहे, कारण दादा
हा गिरणी कामगाराचा पोट आहे. राजकारणामध्ये गिरणी कामगाराचा शेतकऱ्याचा पोरगा चालत नाही. राजकारणामध्ये गब्बर शिंगाचंच गडी लागते. सामान्य माणसं राजकारणामध्ये चालत नाही. आणि म्हणून निश्चितपणानं दादाने मला संधी दिली. त्या मंत्रिमंडळामध्ये मला घ्यावं यासाठी दादाने प्रचंड हट्ट धरला. मी मंत्री झालो. मी दादा राज्यमंत्री झाल्यावर बाबा आहे. मी सामान्य माणसाबरोबर राहिलो. येईल त्या माणसाला आज सांगतो जाहीर, येईल त्या माणसाला मी जेवण घालत होतो. जेवणाचं पैसे कोण देत होतं रेसनी? बाबा दादा देत होते. दादा एकदा मला म्हणले, सदाभाऊ माझं होतंय 70-80 हजार आणि तुझं रेसलिंगचं बिल होतंय 1.5 लाख 2 लाख काय आहे? मी म्हणलो 30 वर्ष महाराष्ट्राचं खाल्लं या, आता सगळं गावाकडचं गणी माझ्याकडे खायला येते. म्हणजे 3-4 वर्ष बाबा सगळं रेसलिंग दादाने माझं भरलं. 4 वर्ष म्हणजे खऱ्या अर्थानं शेतकरी चळवळीला या महाराष्ट्रामध्ये जर बळ कुणी दिला असेल तर ते दादाने दिलं नव्हतं. एका बाजूला आम्ही आंदोलन शरद भाव करायचं आणि दुसऱ्या बाजूला दादा मिटिंग लावायचे. काही लोक म्हणायचे सदाभाऊ सरकारवर लय बोललंय आता बिघाडणार, पण दादा दुसरी दिवशी बोलवायचे आणि म्हणायचं बोललंच पाहिजे येणे, पण यांचा प्रश्न आपण मार्गी लावला पाहिजे. खऱ्या अर्थानं असं एक संयमी नेतृत्व एक पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याला बाबा आपल्याला लाभलंय. दादा आम्ही तुम्हाला शब्द देतो, इथं बाबा आहे, आम्ही शरद पवार, तुम्ही चिंता करू नका. आम्ही नगरपालिकांच्या वरती सुद्धा झेंडा फडकणार आणि जिल्हा परिषदेवरती सुद्धा आम्ही झेंडा फडकणार. दादा तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही झेंडा फडकणार. मग शक्ती कितीही मोठ्या येऊ, कारण सरकारनं आम्हाला दिलंय. लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले, शेतकऱ्याला 12,000 रुपये वर्षाला शेतकऱ्याच्या घरामध्ये यायला लागलं. किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून 7.5 HP पर्यंत आम्हाला वीज शेती पंपाला आपण मोफत दिल्या. प्रत्येकाला घर देण्याचा आपण संकल्प केलाय. ज्याला घर नाही त्याला घर. गावागावात आपण पाण्याच्या योजना मोठ्या प्रमाणामध्ये देण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून निश्चितपणानं काँग्रेस पक्ष असेल नाहीतर राहिलेला राष्ट्रवादी असेल हा लुटारूंच्या डोळ्या आहे. इथं बाबांनी सांगितलं की नगरपालिकेचा त्रास सामान्य माणसाला जास्त झाला, कारण या लोकांना सत्ता ती बटीक म्हणून वापरायची. परवा या जिल्ह्याचे नेते, मी त्यांचं नाव घेणार, ते म्हणले हे सरकार सहकार बुडवायला निघालया. सहकार बुडवायला म्हणजे आम्ही निघालो सहकार बुडवायला? अरे या महाराष्ट्रातल्या सहकाराचं वाटोळ हे खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीनं केलं. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा पक्ष नाही की अल्लीबाबाची टोळी आहे 40 चोरांची. हा पक्ष राहिलाच नाही. आणि म्हणून निश्चितपणानं या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक आम्ही सगळे एकत्रित म्हणून जिंकणार. राष्ट्रवादी अजितदादाचा गट महायुतीत आहे. बाबा तुम्ही इच्छा व्यक्त केली तेही येतील, कारण दादा मला एक आठवलं इथं सगळा सत्कार सोहळा चालला आणि बाबांनी सांगितलं की राष्ट्रवादीचे लोक आमच्या पक्षामध्ये येत आहेत. मग मी त्यांच्या गळ्यात रुमाल घालायला लागलो. गेल्या आठवड्यात मी असं झालं, मी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला गेलो होतो अजितदादाच्या. तिथं मी त्या सोहळ्यात मी त्यांना गड्याला घालत होतो. मला वाटलं तिकडच चालली ती सगळी, पण इथं आल्यावर कळलं तिकडची इकडंच यायला लागली ती. म्हणजे मला दुईकडं म्हणजे बाबा तुम्ही म्हणणार नेमकं तुम्ही कुठं आहे? मी आपला भाव काढाव बसलूया. पण मी बाबा निश्चितपणानं सांगतो की सदाभाऊ खोत हा शेतकऱ्याच्या प्रश्नावर भारतीय जनता पक्षाबरोबर आहे, देवाभाऊ बरोबर आहे, दादांच्या बरोबर आहे. कारण भारतीय जनता पक्ष हे लवाराचा, सुताराचा, कुंभाराचा, चर्मकाराचा, मातंगाचा, बाळा मुंडेकरांचा, बहुजनांचा पक्ष जर कोणता असेल
तर त्या पक्षाचं नाव आहे भारतीय जनता पक्ष. हे मी तुम्हाला सांगतो. 18 पगड जातीची माणसं खऱ्या अर्थानं या पक्षामध्ये आहेत आणि निश्चितपणानं हा जिल्हा विकासाला एक मोठी चालना दादांच्या कालखंडामध्ये मिळेल. एक मी जाता जाता उल्लेख करतो MIDCचा. बाबा तुमची खरंच MIDC विकसित आहे, पण सम्राट बाबा दादा तुम्ही लक्ष घाला, आमच्या इस्लामपूर MIDCचं 100% वाटोळं झालं. या जागा सगळ्या गड्याने हाणल्या त्या आणि तिथं बंगलं बांधली. ती वर मोठे 2-2 मजली बंगला आहे आणि बाहेर बोर्ड लावलाय. काय लावलाय? वेल्डिंगचा कारागीर, मोठं गॅरेज, असं वेगळं बोर्ड लावली ती आणि 8 गडी सगळं राहिली ती. आमच्या गड्यानं एका दादा आमच्या तालुक्याच्या नेत्यानं निम्मी MIDC आणली, निम्मी MIDC. आणि म्हणून त्यामध्ये सुद्धा आपल्याला लक्ष घालावं लागेल. दादा तुम्ही बँकेत लक्ष घातलंय, निश्चितपणानं बँकेतलं गडी लवकर आज जातील. कारण दादा बँकेमध्ये शेतकऱ्यांचं अनुदान शासनाचं जे बँकेमध्ये जमा झालं होतं जिल्हा मध्यवर्ती बँकेत, दादा त्या शेतकऱ्याचं अनुदान सुद्धा यांनी खाल्लं. या त्या शेतकऱ्यांना अनुदानच दिलं नाही, त्या गड्यांनी खाल्लं. आता जरा नोकर भरती 3 वशिल्याची बँकेत नोकरी मिळून दे. पण हे संचालक दादा तिने वकील केवढा मोठा दिलाय माहितीये का? गोड बोले. वकिलाचं नाव गोड बोले, म्हणजे ह्या कडून वकील तुला दिलाय गोड बोले दिलाय. म्हणजे किती हुशार आहे. कारण एका जागेवर हिने दर काढलाय 25 लाख. एका डायरेक्टरला जागा येणार आहेत 50, 60, 20, 40. म्हणजे प्रत्येकाचं गमाय 15 कोटीचं, 20 कोटीचं, 25 कोटीचं. गड्यांना झोप येणार झाली. मला एक डायरेक्टर 2 दिवसापूर्वी भेटलं आणि म्हणलं सदाभाऊ आम्ही हायकोर्टात जाणार. म्हणलं तू हायकोर्टात गेलास की आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार, पण गड्यानो तुम्हाला सोडणार नाही, काही झालं तरी सोडणार. दादा आता परत त्यांची चौकशी लवकर लावा बँकेची. एवढं गडी आत जातील, जागा आम्हाला मोकळी होईल. काय बाबा बरोबर आहे? हे दुसऱ्याला बँकेत येऊच देणार आणि हीच कर्ज आणते ती 200 कोटी, 300 कोटी, 400 कोटी आणि धंदा हीच बंद पाडते ती आणि सेटलमेंट हीच करते ती. आणि आमचं कर्ज 50,000, लाख, 1.5 लाख, 2 लाख आमच्या घरावर जप्ती आणि ह्यांना जप्ती नाही, फप्ती नाही, काही नाही, गडी निवांत ऐकतो. म्हणून दादा बँकेवर सुद्धा प्रशासक आला पाहिजे. आणि दादा आता बाबा तुमची माफी मागतो. दादा 2 कारखान्याच्या मधलं 25 किलोमीटरचं अंतर खरंच काढून टाकावं. 2 कारखान्याच्या मधलं जर अंतर काढून टाकलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ह्या गड्यांचा धुळाच उडतो. किती बी दूध सांग काढा त्याला किलोमीटरचं अंतर नाही, सूतगिरण्या काढा त्याला अंतर नाही, बिअरबारची दुकानं काढा त्याला अंतर नाही, पिठाच्या चक्क्या किती बी घाला त्याला आत नाही. पण कारखान्याच्या अंतरवर आत ठेवूया. 25 किलोमीटरच्या आत कुणीही कारखाना काढायचा नाही. म्हणजे ह्यो एरिया मीच आणायचा. तर दादा धंदा खरोखर जरा बंद झाला पाहिजे. बाबा मान्यता आहे का तुमची? नाही पलीकडे शरद भाऊ बसलंय. शेतकऱ्याला जरा मोकळा करूया. दादा जर तुम्ही 25 किलोमीटरचं अंतर काढलं तर पश्चिम महाराष्ट्रातला ऊस उत्पादक शेतकरी ऊसाचा तुरा हातात घेऊन नाचायला लागल्याशिवाय राहणार नाही. आणि हे दादा तुम्ही करू शकता. तुम्ही प्रस्ताव आणला का? सहकार मंत्री असतात मला माहित आहे. दादाने प्रस्ताव तयार केला का? दादा मला म्हणले भाऊ पुढच्या कॅबिनेटला ओके. मी बी एवढा हरकून गेलो. नंतर काय झालं ते दादाला मलाच माहिती आहे. जाऊन दादा आता परत एकदा आपण खऱ्या अर्थानं परत एकदा बाबा तुम्हाला धन्यवाद देतो. तुमच्या गणेश भैयाला धन्यवाद देतो.
त्यांनी खाया पियाची चांगली व्यवस्था केली आहे. नाही मला वाटलं बिन पोटावारी सारखा काय वाचवायचं, पण काय हरकत नाही. त्यांनी सगळ्यांना दान धर्म करायचं ठरवलं. त्यांनाही हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय सदाभाऊ. यानंतर या राज्याचं पालकत्व ज्यांच्या खांद्यावरती आहे कार्यक्रमाला आणि प्रचंड मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर बरीच मंडळी उपस्थित आहेत. सगळ्यांचा उल्लेख करण्याच्या ऐवजी 2-3 प्रमुख नेत्यांचा मी उल्लेख करतो आणि अतिशय थोडक्या वेळामध्ये, कमी वेळात जास्त बोलण्यासाठी मी प्रसिद्ध आहे. अतिशय कमी वेळामध्ये मी भाषणाला सुरुवात करतो. प्रामुख्याने व्यासपीठावर सर्जेराव अण्णा नरवडे उपस्थित आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये नव्याने प्रवेश केलेले आणि पदवीधरचे भावी उमेदवार भारतीय जनता पार्टीचे शरद भाऊ लाड उपस्थित आहेत. साखरला जाऊन मांडपाला लपवता येत नाही, त्यामुळे हे नोंदणी करतायत ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. त्याची अधिकृत घोषणा दिल्लीहून होईल किंवा होईल, परंतु असे शरद भाऊ लाड उपस्थित आहेत. जिल्ह्याचे भारतीय पाणी मिळालं असा ह्या कडेगाव पलूस विधानसभा मतदारसंघाचे नेते आमचे माजी जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराव देशमुख उपस्थित आहेत. ज्यांच्या भाषणानंतर सभा संपायला अडचणच नव्हती, पण त्याच्यानंतरच खरं म्हणजे ही सभा तितक्या उंचीवर नेणं अवघड आहे. असे अतिशय परखड आणि मिश्किल हळूच चिमटा काढणारे, चिमटा काढून उरखडा येऊन देणारे असे माजी मंत्री सदाभाऊ खोत उपस्थित आहेत. अनेक व्यासपीठावर मंडळी उपस्थित आहेत. एखादा उल्लेख राहिला तर मला क्षमा करा, कारण मला याची जाणीव आहे की जेवणानंतर रोजच्या TV सिरियल्स बघण्यासाठी आमच्या माता भगिनी सारख्या घराकडे बघतायत की सिरियलची वेळ झाली. त्यामुळे सर्व मान्यवर आणि प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित बंधुवादी होते. खरं म्हणजे माझ्या आधीच्या वक्त्यांनी ही पलूस नगरपालिकेच्या निवडणुकीची प्रचार सभा आहे हे प्रस्थापितच केलेलं आहे. ते सारखे म्हणताय की भारतीय जनता पार्टीचा पलूस नगरपालिकेवर आम्हाला कमळाच्या चिन्हावरचा नगराध्यक्ष बसवायचा आहे, नगराध्यक्ष झालेला बघायचा आहे. पलूस नगरपालिकेमध्ये शक्य असेल तर महायुती, शक्य नसेल तर केवळ भारतीय जनता पार्टीच्या ताकदीवर या पलूस नगरपालिकेमध्ये सत्ता यावी असा उल्लेख अनेकांनी केलेला आहे. आणि त्यामुळे जवळजवळ या महिनाभरामध्ये 2-4 दिवसातच खरं म्हणजे आचारसंहिता घोषित होईल, निवडणूक घोषित होईल आणि या महिनाभरामध्ये निवडणूक होईल. मग या निवडणुकीला आम्ही सामोरे का जातो आहोत, त्या निवडणुकीत आम्हाला मतदान का करा, तुम्ही आम्हाला विजय केला आम्ही काय करणार, आणि सगळेच मुद्दे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मात्र या देशामध्ये मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून देश कोणत्या दिशेने चाललेला आहे हे अतिशय सोप्या शब्दामध्ये 3 टप्प्यामध्ये मांडणार आहे. आणि मग ते मोदीजी जर देशाला 14 पासून आता 25 पर्यंत एका उंचीवर घेऊन गेलेले आहेत आणि अजून एक मोठी उंची त्यांच्या डोळ्यासमोर आहे की या देशाला जगामध्ये आर्थिकदृष्ट्या क्रमांक 1 वर न्यायचं आहे 2047 पर्यंत. तर त्यांनी केलेल्याची आठवण केली पाहिजे आणि त्यांना जे करायचं आहे त्या करण्यामध्ये त्यांचे हात मजबूत केले. त्या हात मजबूत करताना केंद्रामध्ये तर आपण त्यांना 3ऱ्यांदा पंतप्रधान केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये थम्पिंग आजपर्यंत काँग्रेसवाल्यांना जमलंच नाही. इतकी 237 एवढी संख्या असेल, 288 की 237 समोर बाकाड्यात कोणी बसायलाच नाही. ते पण फक्त त्यातले कंपनीकडे कसं येता येईल. अशी महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप मोठी सत्ता आपण दिलेली आहे. आणि तिसरी श्रेणी म्हणूया तर 3रं लेअर जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्था आहे. याच्यामध्ये सुद्धा जर आपण केंद्रामध्ये मोदीजींना जसं 3ऱ्यांदा पंतप्रधान केलं, महाराष्ट्रामध्ये 237 वालं सरकार आणलं, तसं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाराष्ट्रामध्ये जर महायुती ठिकठिकाणी विजयी झाली तर विकासाचा एक समन्वय निर्माण होईल. आणि त्यामुळे मोदीजींनी काय केलं आणि मोदीजींना काय करायचं आहे, देवेंद्रजींनी काय खतं, शॉर्टेज, तुटवडा, रांगा, गर्दी आणि पोलिसांना गोळीबार करायला लागायचा. 14 पासून 25 पर्यंत बियाण्यासाठी भांडण नाही, खतासाठी भांडण, शेताला पाणी द्या म्हणून आंदोलन करावे लागले नाही. थेट आटपाडीच्या आणि जतच्या दुष्काळी भागापासून पुढे जाऊन सांगोलाचा दुष्काळी भाग, मंगळवेढचा दुष्काळी भाग सगळ्या ठिकाणी पाणी पोहोचलं. मोठ्या प्रमाणावर जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून 22,000 गावाचा
जमिनीतला पाण्याचा साठा वाढला. तो पाण्याचा साठा वाढल्यानंतर विहिरीला पाणी आलं, बोरला पाणी आलं. असा अतिशय सुबत्ता निर्माण करणारं काम. मधल्या काळामध्ये एक ॲक्सिडेंट झाला आणि सरकार गेलं, पुन्हा सरकार आलं. पण हे सरकार सातत्याने नगरपालिका, पलूस नगरपालिकापर्यंत येत राहिलं तर यातल्या अनेक गोष्टी पूर्ण होतील. नाही तर मध्येच ब्रेक लागला तर पुन्हा एकदा आपण बघतो. अटलजींना आपण 3 वेळा पंतप्रधान केलं. एकदा 13 दिवस, एकदा 13 महिने आणि एकदा 4.5 वर्ष. अटलजींनी देश कुठल्या पुढे नेला. पण अचानक जानेवारी असताना सरकार गेलं. ते 10 वर्ष नव्हतं. तेच ना 10 वर्षानंतर मोदी झाले. या 10 वर्षामध्ये एक साधा विषय शेतकऱ्यांचा इथेनॉल. इथेनॉल हे पेट्रोल डिझेलमध्ये 20% अटलजीने झालं. मुळात मिक्स करण्याचा पहिला कायदा अटलजीने केला. इथेनॉल व्हायला लागल्यानंतर शेतकऱ्यांच्या उसाला भाव मिळाला आणि अचानक गेलं सरकार अटलजींचं. 10 वर्ष आपण मागे गेलो. इथेनॉल पेट्रोल आणि डिझेलमध्ये मिक्स करण्याचं पर्सेंटेज कमी झालं. मग आपोआपच साखर कारखान्यांना साखरच काढावी लागली. साखरेला भाव मिळणार. 3-3 वर्षाची साखर पडून राहायला लागली. पुन्हा येणार शेतकरी आहे तिथे. आणि म्हणून पलूसची नगरपालिका असेल, सांगली जिल्हा परिषद असेल, सांगली महानगरपालिका असेल, मुंबई महानगरपालिका असेल, पुणे महानगरपालिका असेल, या सर्व दूर सातत्याने भारतीय जनता पार्टीचं सरकार यायला लागेल. बाबांनी खूप मागण्या केलेल्या आहेत. मी लगेच कागदावर ते नोटिंग करत होतो, लिहून घेत होतो. बाबांना मी असं म्हटलं की तुम्ही असं म्हणालात की ते वायनारीची एक MIDC झाली, त्याचे 8 कोटी आम्हाला केंद्राला परत केले तर ती MIDC आम्हाला मिळेल. बाबांना म्हटलं मला केंद्राशी झालेला पत्रव्यवहार मध्ये मी लगेच केंद्रामध्ये पत्र लिहितो. 8 कोटी ही काय अमाऊंट आहे का या देशामध्ये? मग ती माफ करायची का महाराष्ट्र शासनाने द्यायची का जिल्ह्याच्या नियोजनमध्ये द्यायची? कुठून द्यायची ते देऊ? एवढी मोठी जागा पाहिजे. एका बाजूला उद्योजक आहेत की त्यांना जागा पाहिजे. 8 कोटीची व्यवस्था लावू आणि ती 8 कोटीची व्यवस्था लावल्यानंतर ही वायनारीची जागा ही पलूस MIDCला मिळेल. अनेक उद्योजकांना जागा मिळेल याची शाश्वती. पिण्याच्या पाण्याने एका बाजूला प्रचंड पाऊस पडतो आहे. मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यामध्ये लिफ्टिंग स्कीम आहे. असं असताना सुद्धा पाणी पिण्याला मिळत नाहीये. या विषयामध्ये सुद्धा नेमका भ्रष्टाचार कुठे होतो आहे, काय योजना केली तर पाणी लोकांना मिळणार आहे याचा सुद्धा आपण अभ्यास करू. म्हणजे अगदी काल परवाचा जो प्रश्न आहे की प्रचंड अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचं नुकसान झालं, बाजूच्या तासगाव तालुक्याला नुकसान भरपाई आम्हाला पलूसला मिळत नाहीये. याचं मी येण्यापूर्वी मला कुठल्याही सभेमध्ये हवेतलं बोलता येतं. येण्यापूर्वी कलेक्टरना म्हटलं की तुमच्याचं जात आहे का, तुम्ही कसा तयार करा. मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो आणि तो प्रस्ताव उद्याच्या उद्या परवाच्या 2 दिवसामध्ये कृषी अधिकाऱ्यांच्या कलेक्टर तयार करणार आहे. मी देवेंद्रजींच्या मागे लागून तो प्रस्ताव मान्य करून येईन. जर शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल तर त्याला नुकसान भरपाई अन्य तालुक्यांप्रमाणे मिळाली पाहिजे. अशा एक ना गोष्टी अनेक तुमच्या आगामी काळातल्या विकासाच्या आपण करू. मी शेवटी एवढंच म्हणेन की पलूसची नगरपालिका जिंकली तर ती नगरपालिका झाल्यापासून पहिल्यांदा असं होईल की इथे कमळ फुललं. आणि ते कमळ फुलण्यासाठी या तालुक्यातल्या सगळ्यांनी एकत्र येऊन हातात हात घालून काम करण्याची आवश्यकता असल्यामुळे मी मगाशी धोंडीराम महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. मी धोंडीराम महाराजांकडे मला 3 वर्ष मी महसूल मंत्री होतो तर मला पंढरपूरच्या कार्तिकीचा मान असायचा. म्हणजे बाहेर पडल्यानंतर पत्र काय मागितलं तर काय मागलं, आम्ही काय आमच्यासाठी मागत, शर्टाचा रंग बदलत नाही, पांढरा पॅन्टीचा रंग बदलत नाही, आम्हाला काही लागत असतं. आम्ही काय मागतो, शेतकऱ्यांचं भलं. आम्ही काय मागतो, माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या तायांना मोफत शिक्षण मिळतं. तर पुढच्या वर्षी मोफत शिक्षणाच्या पुढचा एक टप्पा करणार आहोत की आमच्या तायांना दरमहा 2000 रुपये पॉकेट मनी मिळायला पाहिजे, 5 लाख मुलींना मिळायला पाहिजे, वर्षाला 1000 कोटीची व्यवस्था पाहिजे. हे मागतो. मग आज काय मागितलं तर ह्या पलूस शहराचा विकास व्हायचा असेल तर भारतीय जनता पार्टीचं, शक्य असेल तर महायुतीचं, पण नगराध्यक्ष काय आम्ही सोडणार नाही, पण शक्य नसेल तर भारतीय जनता पार्टीचं सरकार येऊ दे. आणि ते सरकार येऊन भारतीय जनता पार्टीचा फायदा नाही, ते सरकार आल्यामुळे केंद्रात भाजपचं सरकार, महाराष्ट्रात भाजपचं सरकार आणि पलूसमध्येही भाजपचं सरकार असं झालं तर या पलूस शहराचा विकास व्हायला. मी बाजारपेठ पाहिजे, बाबाने मला जीपवर बसवलं, पण बाबा चालत जाऊ, मला बघता येईल, लोकांची गप्पा मारते, मला जरा लांब आहे, लोक थांबले, आम्ही जीपवर निघालो. म्हणजे बाजारपेठ ती काय, थोडी मोठी बाजारपेठ,
मोठी बाजारपेठ या ठिकाणी आहे. त्या बाजारपेठेमध्ये लक्षात आलं की खूप मोठ्या प्रमाणात व्यवसाय लोकांचा होतो. तो व्यवसाय कधी होईल? शेतकरी समृद्ध होईल, खिशात पैसे येतील. बायकोला म्हणणार तर साडी घेऊ, पोराला म्हणणार चल ड्रेस घेऊ, बायकोला म्हणणार आता सोनं जरा काल 1000 रुपयाने स्वस्त झालं दिसतंय, सोनं घेऊ. खिशात तर पैसे यायला पाहिजे. अतिवृष्टी झाली, पिकं वाहून गेली, तो तशी दिवाळी पण काळी झाली, दिवाळी पण करता आली नाही. आणि म्हणून मी आज मुद्दाम मंदिरामध्ये गेलो. म्हणतो एक कुठलं मंदिर आहे? ते म्हणजे हे खूप जागरूक मंदिर आहे. जो नवस कराल तो त्या ठिकाणी नवस पूर्ण होतो. म्हणून आज धोंडेराम महाराजांच्या समाधीकडे आपल्या सगळ्यांना सुबत्ता मिळावी, आपल्या सगळ्यांना आनंद मिळावा. आपण सगळेजण महिला रात्री उशिरापर्यंत बिंदास करतायत, सुरक्षित आहेत, त्यांना कुठलीही अशा प्रकारे असुरक्षित भावना नाही. असा संपूर्ण समाज सुखी व्हावा आणि तो सुखी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हाचं पलूस नगरपालिकेमध्ये सरकार यावं अशी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपतो. धन्यवाद दादा, आपल्या शब्दाला यश येईल आणि आपण नक्कीच पलूस शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलवू. मनापासून धन्यवाद. यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतोय संदीपजी मोरे, पलूस शहर भाजपा अध्यक्ष, आपण आभार प्रदर्शन करावं.